आश्वासन अशा कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर, राजन पाटील साहेबांनी आता उल्लेख केला त्याप्रमाणे आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. 3 औचित्य आहेत. शिवजयंती आहे, त्याचप्रमाणे लोकनेते बाबूराव पाटील आंगरकर यांची पुण्यतिथी आहे आणि या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली. अशी 3 औचित्य आहेत. त्यामुळे मला फार छान वाटतं. खरं म्हणजे कॉलेजमध्ये यायला मला कायमच आवडतं आणि मला नेहमी असं वाटतं की जर काही बदल होणार असेलच, जर काही क्रांती होणार असेलच तर ती कॉलेज कॅम्पसमध्येच होऊ शकते. माझे मित्र डॉक्टर संतोष उर्फ नित्यानंद थिटे हे माझे कॉलेजमधले वर्गमित्र आहेत आणि त्यांनी मला आग्रह केला. आता काही मित्रांची विनंती हा आदेश असतो, त्यामुळे त्याला मी म्हटलं ठीक आहे, मी नक्की येतो. पण राजन पाटील साहेब, तुमचं वैशिष्ट्य असं आहे की खरं म्हणजे चंद्र सूर्य एकत्र आणणं काही शक्य नसतं, पण तुमच्या प्राचार्यांच्या नावात चंद्र पण आहे आणि सूर्य पण आहे. चंद्रकांत सूर्यवंशी म्हटलं हे फारच छान आहे. हे फक्त तुम्हीच करू शकता राजन पाटील, बाकी कोणी करणं शक्य नाही. चंद्रकांत ढोले खरं म्हणजे निवृत्त झाले, पण निवृत्तीनंतर ते आणखी प्रवृत्त झाले आणि नव्या जोरकसपणे त्याचं काम करतायत. राजन पाटील साहेब हे माझे फार जुने मित्र आहेत. गेले अनेक वर्ष मी त्यांना बघतोय. त्यांचं वय 66 आहे अशी एक त्यांनी थाप मारलेली आहे. तर ते काय 66 वगैरे वय असेल असं काही मला वाटत नाही. त्यांचं खूप त्या प्रकारची प्रकृती आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की मगाशी एका प्राध्यापकाने उल्लेख केला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की संस्थेमध्ये नियुक्ती करताना एकही पैसा घेतला जात नाही. अशी महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ. लोक मला म्हणतात राजन पाटलांचा धाक आहे. त्या धाकाचं मुख्य कारण हे आहे, तुम्ही जर 1 कोटी घेतले त्या क्षणी तुमचा धाक संपला. आणि म्हणून मला असं वाटतं ही खूपच महत्त्वाची आणि अत्यंत वेगळी गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रातला असा एकही तालुका नसेल, जिल्हा नाही, एकही तालुका नसेल की जिथे मी गेलो नाही. प्रत्येक तालुक्यामध्ये माझी व्याख्यानं आणि अनेक निमित्ताने मी जात असतो. प्रत्येक ठिकाणी घेतो, कॉलेजमध्ये जातो आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर लोक सांगतात की रेट कार्ड काय आहे. तुम्ही जर 80 लाख दिले, 1 कोटी दिले, 70 लाख दिले तर त्यानंतर काम करणं हा मुद्दाच गौण होऊन जातो. म्हणजे मला बघा, म्हणजे संस्था चालकांची संवेदनशीलता किती असेल. तर जे तासिका तत्वावर काम करतात किंवा जे कंत्राटी प्रकारे काम करतात त्यांचा पगार बघितला की मला शरम वाटते. असं एका संस्था प्रमुखानं म्हणणं हा संस्था प्रमुखाच्या संवेदनशीलतेचा पुरावा आहे. आणि खरंच फार मोठी गोष्ट आहे, छान गोष्ट आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की या सगळ्या प्राध्यापकांच्या समोर, सगळ्या प्राचार्यांच्या समोर, आणि मला आणखी आनंद काय झाला माहिती आहे का, की या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य त्यांना अगदी आवर्जून बोलावलं गेलं. कृतज्ञता नावाची गोष्ट खूप महत्त्वाची असते की तुम्ही हे उभं केलेलं आहे, तुमचा सन्मान केला पाहिजे आणि तुम्हाला सांगितलं पाहिजे की तुमच्यामुळे हे उभं राहिलं, असं म्हणणं खूप महत्त्वाचं असतं. मावळे तेव्हाच तयार होतात जेव्हा मावळ्यांना या प्रकारची कृतज्ञता अनुभवता येते. आणि म्हणून मला असं वाटतं की ही खूप चांगली टीम तुम्ही या निमित्तानं बांधलेली आहे. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाणं किंवा मुलींशी बोलणं, इथे मुलं आहेत, मुली आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत आणि सगळ्याच प्रकारचे महत्त्वाचे लोक अनगरमधले मला इथे दिसत आहेत. मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की तरुण मुलींच्या डोळ्यामध्ये स्वप्न असतात आणि सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना. स्वप्न मरता कामा नये. बाकी काही मेलं तरी काही बिघडत नाही, पण मुलींच्या डोळ्यातली स्वप्न मेली की मग मात्र सगळं संपलं. या स्वप्नांना जागं कसं करायचं, स्वप्नांना बळ कसं द्यायचं, हा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे, प्राध्यापकांनी केला पाहिजे, शिक्षण संस्थांनी केला पाहिजे. नाहीतर काय होतं माहिती आहे का, अनेक शिक्षण संस्था, अनेक शाळा त्या मुलाचं स्वप्न वाढवण्याच्या ऐवजी तुला काय कळतंय गप्प बस, त्याला असं वाटतं आपल्याला काही कळतच नाही. एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगत आलेलो आहे की प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. कोणाला शिक्षणामध्ये रस असेल, कोणाला आणखी कशामध्ये रस असेल. नागराज मंजुळे तुम्हाला माहिती आहे, नागराज मंजुळे पण सोलापूर जिल्ह्यातलाच आहे. नागराज मंजुळे हा 10वीला 6 विषयात नापास झाला. मी त्याला म्हटलं, माझा फार जवळचा मित्र आहे, मी त्याला म्हटलं नागराज पण गंमत काय झाली, 10वीची परीक्षा होती आणि उद्यापासून 10वीची परीक्षा आहे. तर मी माझ्या बातमीदाराला असं म्हटलं, तू एक काम कर,
की सेलिब्रिटी लोकांच्या जरा रिॲक्शन्स घे, प्रतिक्रिया घे, की 10वीचा अभ्यास कसा करावा. त्यानं नागराजला फोन केला. मग नागराज म्हटलं थांबा जरा मी सरांशी बोलतो. मग नागराजने मला फोन केला. म्हटलं ते 10वीचा अभ्यास कसा करावा हे तू मला विचारतोय. म्हटलं मग सांग की. हा म्हटलं मी 10वीला सर 6 विषयात नापास झालो. मी म्हटलं नागराज तू 10वीला 6 विषयात कसा नाही नापास झाला. तो म्हटला सर 6च विषय होते. 7 असते तर 7 विषयात नापास झालो असतो. तर 6 होते त्यामुळे 6 विषयात नापास झालो. 6 विषयात नापास झालेला नागराज मंजुळे नंतर त्यानं पुढे काय केलं हे आपण बघतो आहोत. याचा अर्थ तुम्ही नापास व्हा असं माझं म्हणणं नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की तुमच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांना बळ मिळालं पाहिजे. आणि प्रत्येकाच्या क्षमता या वेगवेगळ्या असतात. आपल्यामध्ये काय आहे हे महाविद्यालयामध्ये कळणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. करिअरच्या खूप साऱ्या वाटा आहेत. अनेक प्रकारचं करिअर करता येणं शक्य आहे. पुण्यामध्ये माझं कार्यालय लोकमतचं ऑफिस ज्या ठिकाणी आहे लॉ कॉलेज रोडला संतोष येऊन गेलाय त्याच्या जवळच JW मॅरियट नावाचं एक मोठं 5 स्टार हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये मी एकदा गेलो होतो आणि तिथे त्या हॉटेलचा प्रमुख शेफ म्हणजे स्वयंपाकी प्रमुख शेफ मला भेटला. तो काहीतरी मेहेंदळे नावाचा पुण्यातलाच माणूस त्याच्याशी मी गप्पा मारत होतो. तो मला म्हटला सर 20 वर्षांपूर्वी मी शेफ झालो आणि जेव्हा 25 वर्षांपूर्वी मी माझ्या घरामध्ये घोषित केलं की 12वी सायन्स नंतर मी इंजिनिअरिंग करणार नाही, मी शेफ होणार, मी स्वयंपाकी होणार, मी स्वयंपाकी होणार असं म्हटल्यामुळे माझ्या घरामध्ये 4 दिवस स्वयंपाक झाला नाही. आई रडली. मोठी वेडायच काय, मी डॉक्टर आहे. वडील म्हटले मी प्राध्यापक आहे आणि माझा पोरगा स्वयंपाकी. तो म्हटला सर आज मी शेफ आहे, आज मी साऊथ एशियाचा हेड आहे आणि माझं पॅकेज हे माझ्या कुठल्याही इंजिनियर मित्राच्या किमान 10 पट आहे. आज माझे आई वडील असं म्हणतात की तेव्हा तू बरोबर होता, आम्ही चुकलो. तेव्हा तो मला पुढे म्हटला बहुतेक वेळा पालक चुकतातच, त्यामुळे त्यांचं किती ऐकायचं हे मुलांनी ठरवायला पाहिजे. माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये इतक्या संधी आहेत, करिअरच्या एवढ्या वाटा आहेत. आपलं काय होतं माहिती आहे का, आपल्याला 2-4 वाटा माहिती असतात आणि गावात तर काय होतं एकानं डीएड केलं अख्खं गाव डीएड करतो. एक जण बीईला गेला सगळे बीईला जातात आणि त्यात पुन्हा यांचा प्रॉब्लेम असतो. यांचा फारच प्रॉब्लेम आहे बरं का. यांचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, माझ्या नणंदीची मुलगी IITला गेली, तू पण IITला जा. माझ्या जावेच्या मुलाला MBBS मिळालं, तू पण MBBS कर. आणि यांचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे, यांचा प्रॉब्लेम असा असतो माझं स्वप्न होतं डॉक्टर व्हावं. तुझा प्रॉब्लेम आहे तेव्हा मला शक्य झालं नाही, घरची गरिबी होती. अरे सगळेच गरीब डॉक्टर झाले ना, तू का नाही झाला. आपल्या स्वप्नांची भूत मुलांच्या डोक्यावर लादणं हा अपराध आहे. मुलामुलींमध्ये प्रचंड क्षमता आहेत आणि त्या सगळ्या क्षमतांचा नीटपणे उपयोग केला पाहिजे. आणि म्हणून मला मुद्दा माझं असं वाटलं की या सगळ्या महाविद्यालयाच्या मुलामुलींशी बोललं पाहिजे, शिक्षक प्राध्यापकांशी पण बोललं पाहिजे. तुम्ही एक पिढी हाताळतात. एक लक्षात घ्या, समजा असं म्हटलं जातं, गमतीनं असं म्हटलं जातं की समजा एखाद्या डॉक्टरनं चूक केली तर तो काय करतो, तो त्याच्या पेशंटला स्मशानभूमीत गाडतो. एखाद्या वकिलानं चूक केली तर तो त्याच्या आशिलाला फासावर लटकवतो. एखाद्या संपादकानं चूक केली तर तो लपवत नाही, पहिल्या पानावर सांगतो मी चूक केली, का त्याला लपवताच येत नाही. पण तुम्ही चूक केली तर मात्र काही पिढ्या अक्षरशः बर्बाद होतात. म्हणून शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी आपला रोल, आपली भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे मगाशी उल्लेख झाला, मी 46 राष्ट्रांमध्ये जाऊन आलो. ज्या ज्या देशामध्ये मी गेलो त्या देशामध्ये गेल्यावर माझ्या लक्षात आलं प्रामुख्याने युरोप अमेरिकेमध्ये सर्वात बुद्धिमान लोक प्राध्यापक होतात. IAS IPS वगैरे होत नाहीत. सर्वात बुद्धिमान लोक शिक्षक होतात, प्राध्यापक होतात, संशोधन करतात, अभ्यास करतात. अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्ही लोक काम करता आहात आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्याशी पण या निमित्तानं बोलणं खूप महत्वाचं आहे. खरं म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं मी सोलापूर जिल्ह्यातला हे तुम्हाला कळालं, पण राजन पाटील साहेब आणखी तुम्हाला गंमत सांगतो. मी केवळ सोलापूरचा नाहीये, मी या परिसरातला आहे. अनगर जवळच धानोरे नावाचं गाव आहे. धानोरे देवीचे माहिती आहे तुम्हाला, अनेकांना माहिती असेल. मानेगाव जवळ, दगड धानोरे मानेगाव जवळ. तर मानेगाव जवळ धानोरे नावाचं गाव आहे. ते माझं आजोळ. लहानपणी आजोळी जायचं असेल तर ट्रेन नाही यायचं, अनगरला किंवा मलिकपेठला उतरायचं. मामा बैलगाडी घेऊन येणार आणि मग बैलगाडीमध्ये बसायचं आणि मग तिथे मलिकपेठ किंवा अनगरवरून धानोराला जायचं. अशी गंमत असायची.
मग बस आली, मग माणेगावपर्यंत जायचं आणि माणेगावपर्यंत गेलं की मग चालत पुढे जावं लागायचं. मी लहान होतो, मी रडायचो, मला नाही चालायचं. मग माझी आजी म्हणायची संजू, रडलं की रस्ता लांब जातो आणि हसलं की रस्ता जवळ येतो. तेच मी आजपर्यंत लक्षात ठेवलं, रडलो की रस्ता लांब जातो, हसले की रस्ता जवळ येतो. आपण काय करतो, आपण रडत बसतो. आता माझं कसं होणार, काही नाही, फार भारी होणार तुमचं. तुमच्यामध्ये जी क्षमता आहे ना, तुमच्यामध्ये जी बुद्धिमत्ता आहे ना, कुठल्याही ज्येष्ठांमध्ये नाही. लोक असं म्हणतात अनेकदा, पालक, आमच्या वेळी असं नव्हतं, आमच्या वेळी फार चांगलं होतं, थापा मारतात. पु ल देशपांडेने विचारलं, माणूस म्हातारा झाला याचा पुरावा काय? राजन पाटील 66 वर्षांचे आहेत, पण अजिबात वाटत नाहीत. वयाचा काही संबंध नाही, म्हातारा झाला याचा पुरावा काय? म्हणजे जो असं म्हणतो आमच्या वेळी असं नव्हतं, तो म्हातारा झाला. राजकीय मुद्दा नाही, पण गप्पा सांगतो. शरद पवारांना मध्यंतरी मी भेटलो, एक साधारणपणे 6 महिन्यांपूर्वी. म्हटलं पवार साहेब नवीन काय करताय? म्हटलं सेल्फी काढायला शिकतोय. मी म्हटलं म्हणून तुम्ही तरुण आहात, या वयात सुद्धा नवीन मुलं काय करतायत ते माहिती असलं पाहिजे, ते कळायला पाहिजे. आणि ही खरी गंमत आहे की नव्या पिढीची भाषा वेगळी आहे, नव्या पिढीची माध्यमं वेगळी आहेत, नव्या पिढीची साधनं वेगळी आहेत. त्यांच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलचे प्रश्न पण आहेत, समस्या पण आहेत, पण त्याच्या अनेक गोष्टी आहेत. या नव्या साधनांचा उपयोग करता आला पाहिजे. नवा काळ काय आहे तो नीटपणे कळायला पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हटलं की या मुलामुलींशी बोलता आलं पाहिजे, या मुलामुलींशी गप्पा मारता आल्या पाहिजेत. आणि किती बुद्धिमान, आणि किती बुद्धिमान मुलं आहेत. मी तुम्हाला म्हटलं ना, या मुलांच्या डोळ्यात स्वप्न आहेत, त्यांची प्रचंड बुद्धिमत्ता आहे, करिअरच्या खूप साऱ्या वाटा आहेत. मला नेहमी असं वाटतं, लोक जे म्हणतात ना, हे नव्या पोरांचं काही खरं नाही. तुम्हाला खरं सांगू का, तुमचं नाही, आमचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला तुमच्याशी बोलता येत नाही. तुमच्याशी बोलावं कसं हे आम्हाला कळत नाही. ही तुमची अडचण नाही की तुम्ही वाचत नाही, ही तुमची अडचण आहे तुम्ही कॉलेजमध्ये येतच नाही. सगळ्या कॉलेजेसमधला हा प्रश्न आहे. 3000 संख्या असते, पण मुलं कॉलेजमध्ये येतात किती? 200, 300. इथलंच नाही, इथं असणारच आहे, कारण सगळीकडे तो प्रश्न आहे. पुणे विद्यापीठांमध्ये लेक्चरला 100 पैकी 10 मुलं असतात. आणि 10 मुलं आली म्हणून प्राध्यापक म्हणतात, अरे आलीच मुलं म्हणजे. हे का घडतं? हे घडण्याचं एकमेव कारण असं आहे की मुळात मुलांना आकर्षण वाटावं अशा प्रकारे आपण शिकवत नाही, आपण बोलत नाही. आपण आपली भाषा बदलली पाहिजे, आपण आपली शैली बदलली पाहिजे. हे जास्त बाप काय म्हणतो माहिती का पोरांना, हे बाप वाचत जा, वाचल्यामुळे माणूस शहाणा होतो. पण बापाकडे बघून पोराला पटत नाही. आणि म्हणून मी असं म्हटलं की मी पूर्णपणे या बाजूचा आहे, यांचं काय खरं नाही. मध्यंतरी मी एका कॉलेजमध्ये गेलो, प्राचार्य मला म्हटले, आवटे साहेब भाषण सुरू करा. मी गेलो भाषणाला उभा राहा. माझा एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझे बरेच प्रॉब्लेम आहेत, त्यातला एक प्रॉब्लेम आहे. तो एक प्रॉब्लेम असा आहे की मी भाषण करतो आहे आणि पुढे कुणी चुळबुळ केली की मला बोलता येत नाही. आता हे मध्ये झाले तरी मला त्रास होतो. कुणी मोबाईल बघितला, कसं आहे समाजवादी लोकांचं फार बरं असतं, पुढे लोक झोपले तरी ते भाषण करत असतात. समाजवादी नेते बघा आमचे. मध्यंतरी माझं कोल्हापूरला एक व्याख्यान होतं आणि कोल्हापूरला खरं म्हणजे मी अध्यक्ष होतो कार्यक्रमाचा. प्रमुख पाहुणे जे होते त्यांचं वय 85, त्यांचं व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानाचा मी अध्यक्ष होतो कार्यक्रमाचा. आता मला अध्यक्ष का केलं मला काही कळालं. मी त्यांना म्हटलं, अहो ते 85 वर्षांचे आहेत, माझं काही खूप लहान आहे, तरी नाही वयामुळे समजा त्यांना त्यांचा मुद्दा मांडता आला नाही तर तुम्ही पुढे बोला. म्हटलं बरं. 85 वर्षांचे गृहस्थ उभे राहिले अर्धा तास, 1 तास, 1.5 तास बोलतायत. पुढे लोक झोपले. त्यांना सूत्रसंचालकांना चिठ्ठी पाठवली की सर पुढे लोक झोपलेले आहेत. ते प्राध्यापक असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये पेन होता. त्याने त्या चिठ्ठीवर उत्तर लिहिलं, आणखी 4 जागे आहेत. त्या भाषणामध्ये मी असं म्हटलं अध्यक्षीय समारोप करताना, बरं लोक झोपलेले, सूत्रसंचालक म्हणाले आता आवटे साहेबांनी हवा तेवढा वेळ भाषण. अरे मी गेलो आणि म्हटलं मी काही भाषण करणार नाही फार वेळ. मी फक्त एवढंच सांगतो, आज तुम्हाला एक मी सूत्र देतो, 100 वजा तुमचं वय तेवढे मिनिटं बोलायचं. तुमचं वय 80 असेल 20 मिनिटं बोलायचं. तुमचं वय 20 असेल तर 80 मिनिटं बोलायचं. नव्या मुलामुलींना बोलू दिलं पाहिजे. मी त्या कॉलेजमधली गंमत सांगत होतो. मी कॉलेजमध्ये गेलो,
मला प्राचार्य म्हटलं आवडे साहेब सुरू करा. मी आलो, तुम्ही मुलं फारच गोड आणि गुणी आहात. तिथे पोराने गोंधळ सुरू केला उगाच. तुम्हाला माहिती गॅदरिंग म्हणजे काय, तर पोराने गोंधळ सुरू केला. तर मी म्हटलं काय करायचं. तर प्राचार्य मला म्हटले साहेब पोरं काय ऐकत नसतात, तुम्ही बोलत राहा. त्या प्राचार्याने मी असं म्हणालो, जी मुलं ऐकत नाहीत असं वाटतं तीच मुलं ऐकत असतात, आणि जे मोठे ऐकतात असं वाटतं ते अजिबात ऐकत नसतात. यांनी फक्त ऐकण्याचं अभिनय कौशल्य विकसित केलेलं असतं. राजन पाटील असं म्हणतात, त्यांच्या डोक्यात तुम्हाला राज्य सहकारी परिषदेची पुढची बैठक कधी आहे. आणि दुसरं असं, यांच्याशी बोलून काय उपयोग आहे का. आता यांचं यापेक्षा काही वाईट होणार नाही. जे चांगलं होणार ते तुमचं आहे, जे वेगळं होणार ते तुमचं आहे. आणि म्हणून या पिढीशी, या मुलामुलींशी बोलणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे मी जात असतो आणि मुलामुलींशी बोलत असतो आणि त्यांना सांगत असतो जग फार छान आहे, जग सुंदर आहे. 4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या मला वाटतात पोरापोरींसाठी. पहिली गोष्ट, डोक्याची झापडं काढून टाका. मी फेटा मुद्दाम बांधून घेतला. फेटा बांधला की आपल्याला खाली डोकं हे लक्षात राहतं. अलीकडे आपल्या डोक्याचा वापरच आपण करू नये अशी अवस्था झालेली आहे. आपण सगळ्यात कमी वापर कुठल्या अवयवाचा करतो. झापडं, इतकी झापडं लावलेली आहेत आणि मुलामुलींनी विचारच करू नये. आणि पुन्हा काय सांगतोस, हो ना, अरे बरोबर आहे, अरे बोल ना माझ्याशी. म्हणजे मला कळत नाही काही लोकांचा उद्योग काय माहितीये का, बसले याचं स्टेटस, तर स्टेटस लोकांचे बघणे हा काय कार्यक्रम आहे का. मला माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीचा फोन आला. आता मैत्रिणीचा फोन आला की आपण जरा संतोष बाकीच्या काही गोष्टी सांगू नका यांना, ते ऐकून बेकॉन होतं म्हटलं सगळं खोटं आहे, बाकीचे किस्से फार वेगळे ते सोडून द्या. तर मैत्रिणीचा फोन आला की आपण जरा गंभीर होतो. ती मला म्हणते संजय मी तुझ्यावर रुसलेली आहे. म्हटलं का ग बाई, तू माझा स्टेटस बघतच नाही. म्हटलं मी कुणाचाच बघत नाही, लोकांचे स्टेटस बघणं हा काय उद्योग आहे का. पण या प्रकारच्या डोक्याचा पहिली गोष्ट जी आहे ना, डोक्याचा आणि रील. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही कधीतरी म्हातारे व्हालच, तुमचं पण 66, 50, 52 कधीतरी होईलच. तेव्हा तुम्ही ज्या रील लाईक केलेत ना, तुमची नातवंड बघतील, तुमच्या कमेंट पण बघतील. काय माहितीये का, आता मला असं वाटतं की माझे आजोबा फार थोर होते, कारण पुरावा काहीच नाहीये. आता म्हणायचं बाबा काय म्हणजे असणार, म्हणजे बहुतेक आपला आजोबा पण जवळ थोर असणार. पुरावा काही नसल्यामुळे हा गैरसमजातनं प्रेम आणि आदर वाढतो. तुमच्याबद्दल पुरावा असणार आहे. नातू म्हणेल अरे आजीने याला कमेंट बघितलं का काय केलं होतं. अरे देवा, डिजिटल मेमरी काय असते. डिजिटल मेमरी कधीही जात नाही. एक वेळ पुस्तकं जातील, डिजिटल मेमरी नावाची गोष्ट कधीही नष्ट होत नाही. तेव्हा ती म्हणेल आजीने बघितलं का त्याच्या त्या फोटोवर, बहुतेक आजीचं काहीतरी प्रकरण आहे. आणि त्याला आश्चर्य वाटेल की या रीलला 10 मिलियन व्ह्यूज. बुकीट टेंगुळ गुलिगत धोका. अरे देवा, बुकीट टेंगुळ आणि गुलिगत धोकाला जर 10 मिलियन व्ह्यूज असतील, ते असं म्हणतील की 50 वर्षांपूर्वीचे लोक हे भयंकर भंपक लोक होते. म्हणजे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, 50 वर्षानंतर हे जे आता सगळे सुरू आहे ते काहीतरी बंद होणारच आहे. 50 वर्षानंतर लोक म्हणतील की 50 वर्षांपूर्वीच्या लोकांना काही उद्योग नव्हता, रिकाम टेकडे लोक होते. म्हणून म्हटलं की पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचा जो आहे तो विचार करणं, झापडं घालून टाकणं. दुसरी गोष्ट म्हणजे करिअरच्या खूप वाटा आहेत हे या मुलांना नीटपणे सांगणं. तुम्ही वाटेल त्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता, वाटेल ते करू शकता. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा जो आहे, अलीकडच्या काळात मला खूप भीती वाटते, खूप वाईट वाटतं. जात धर्म हा प्रकार इतका वाढत चाललाय. म्हणजे मी जेव्हा लहान होतो तर मला असं वाटायचं की आता लोक जात वगैरे मानतात, पण हळूहळू कमी आता वाढत चाललंय. म्हणजे बीडमध्ये माझं व्याख्यान होतं, त्या व्याख्यानाला मी गेलो आणि व्याख्यान झाल्यानंतर आयोजकांकडे मी गेलो. तिथे तरुण पोरांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जातीचे ग्रुप, मराठ्यांचा ग्रुप, ओबीसीचा ग्रुप, आणि राजन पाटील त्या ग्रुपमध्ये, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे मेसेज काय माहितीये का, आपल्या दुकानदारांची यादी. यांच्याकडनं अरे हे महाराष्ट्रामध्ये कधी झालं.
जातीचं भूत, धर्माचं भूत. छत्रपती शिवरायांचा पण उल्लेख करतो. छत्रपती शिवाजी महाराज जाती धर्माच्या पलीकडे रयतेचा राजा. मुळवाडी भूषण. फेसबुकवर मी आज एक लेख लिहिला आहे आणि माझा एक व्हिडिओ पण पोस्ट केलाय की शिवाजी महाराज वेगळे का होते. शिवरायांना कायम हिंदुत्ववादी, मुस्लिम द्वेष्टा वगैरे अशा प्रकारे प्रोजेक्ट करायचा प्रयत्न केला जातो. या जातीचे, त्या जातीचे. मी जर म्हटलं जय शिवाजी म्हणजे हा या जातीचा असणार. छत्रपती शिवाजी महाराज त्या कालावधीमध्ये तुम्ही कल्पना करा, मुळात शिवाजी महाराज काय झाले. शिवरायांचा तुम्ही इतिहास बघा. 1630 शिवरायांचा जन्म झाला. तो काळ फार महत्वाचा होता. 1600 याच वर्षी ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली. ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापार म्हणून ते आले, व्यापार करण्यासाठी म्हणून आले, पण हे सगळं जिंकायचंय हे त्यांना माहिती होतं. त्याच वेळी 1630 मध्ये काय झालं माहिती आहे. 1630 मध्ये सूर्यवंशी सर, चंद्रकांत सूर्यवंशी भारी म्हणतो मी, घरच्यांना सांगितलं पाहिजे की कौतुकास्पद आहे फारच. 1630 मध्ये जेव्हा छत्रपती शिवरायांचा जन्म होत होता त्या वर्षी दख्खनमध्ये मोठा दुष्काळ पडला. 1630, 1631, 1632, 1633 4 वर्ष भयंकर दुष्काळ. 1972चा माहिती आपल्यापैकी अनेकांना दुष्काळ, पण 1972चा दुष्काळ हा काहीच म्हणून वाटू नये इतका प्रचंड दुष्काळ पडला. इतिहास सांगतो, नोंदी अशा आहेत की सोन्यापेक्षा अन्नधान्य महाग झालं. इतिहास सांगतो लक्षावधी लोक मेले. इतिहास सांगतो की लोकांना भूक इतकी असह्य झाली की पोटच्या पोराचं मांस खाल्लं. असा भयंकर दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये एकीकडे दुष्काळ होता आणि दुसरीकडे आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघल यांनी प्रचंड अन्याय सुरू केलेला होता. शेतसारा कमी करायचा नाही, शेतीवरचा कर कमी करायचा नाही, उलटपक्षी तो कर वाढवायचा. सैनिकांच्या झुंडीच्या झुंडी पिकामध्ये घुसायच्या आणि पिकं नष्ट करून टाकायची. हे सगळं सुरू होतं आणि त्याच कालावधीमध्ये इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच यांचं आक्रमण सावकाशपणे सुरू होतं. या काळात शिवराय लहानाचे मोठे होत होते आणि शिवरायांच्या लक्षात आलं की माझा शेतकरी संकटात आहे आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांनी, या सगळ्या मावळ्यांनी मिळून क्रांती केली. शेतकऱ्यांची क्रांती केली, रयतेनं क्रांती केली. त्याला स्वराज्य म्हणतात. तिथे धर्माचा मुद्दा अजिबात नव्हता, जातीचा मुद्दा अजिबात नव्हता, रयतेचं राज्य. तुम्ही कल्पना करा त्या कालावधीमध्ये. आता व्याज माफ करा, कर्ज माफ करा वगैरे आपण म्हणतो, त्या कालावधीमध्ये शिवरायांनी सांगितलं होतं व्याज माफ करा, बिन व्याजे कर्ज शेतकऱ्यांमध्ये. त्या काळात पडीक जमीन जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला उलटपक्षी सरकारकडनं पैसे मिळतील. शेतकऱ्या कमी करा. तोपर्यंत काय होतं, जो काही असेल तो कर भरपूर भरायचा, उत्पन्न कमी, कर जास्त. शिवरायांनी सांगितलं तुमच्या उत्पन्नाचे 5 भाग करा, 3 भाग तुम्हाला, 2 भाग आम्हाला. आणि उत्पन्न कमी असेल तर पूर्णपणे माफ, काहीच नाही, शेतकऱ्या माफ. या प्रकारचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि शिवरायांच्या राज्यामध्ये सगळे तुम्ही बघा ना, इतकी मोठी यादी मी ती यादी सांगणार नाही, पण हिंदू, मुस्लिम, सगळ्या जातींचे, न्हावी, माळी, कोळी, साळी, मराठा सगळ्या प्रकारचे लोक होते. असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक हा उल्लेख केला जातो. आणि म्हणून मी तिसरा मुद्दा मांडला की जाती धर्माच्या पलीकडे तुमच्या मुलामुलींना माणूस करणं. जात धर्म आणि लिंगभेद सुद्धा. स्त्री पुरुष, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, पण त्याही पलीकडे मी माणूस आहे. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा सगळ्यात बेसिक मुद्दा तुम्हाला सांगतो, आनंदानं जगायचं. काय माहिती आहे का, मी केलं BSc ॲग्रिकल्चर. अजून माझा टी-शर्ट आहे, तो BSc ॲग्रिकल्चरचं आमचं दरवर्षी गेट टुगेदर होतं. त्या एका गेट टुगेदर मधला हा टी-शर्ट आहे. आमचं गेट टुगेदर कुठे होतं, सगळ्यात आमचे मित्र सगळे. तुम्हाला एक काळ असा होता की BSc ॲग्रिकल्चर केलं की मुलं MPSC करायची, UPSC करायची. आता हे शिवाजी भोसलेचे मित्र आहेत. मग अशी मला शिवाजी भोसलेंचे कोण भेटलं, मेवणा भेटला. तर शिवाजी भोसले हा माझा मित्र आहे, तो माझा BSc ॲग्रिकल्चरचा क्लासमेट आहे. तर BSc ॲग्रिकल्चरचे लोक तेव्हा MPSC UPSC करायचे. कुठेही गेलात ना, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, IAS, IPS, आमचे क्लासमेट, ज्युनियर, सिनियर वगैरे असतात. दरवर्षी आम्ही एकत्र भेटतो गेट टुगेदर. बरं, आमचं गेट टुगेदर कुठे असतं, दुबई, सिंगापूर, गोवा, सगळे आता मोठमोठे लोक सगळे झाले ना. आणि तिथे गेल्यानंतर हजर मालक, मग रात्र जरा झाली की थोडंसं वेगळ्या गोष्टी सुरू होतात. तुम्ही असलं काहीच करत नाही ते बरं, म्हणजे सुरू होतात. ते जरा झालं की मग तलाठी किंवा ग्रामसेवक, क्लासमेट असतो तो, पण तो ग्रामसेवक, तो IPS कडे जातो आणि IPS ला म्हणतो तुझं बरं चाललंय ना. आणि IPS ला पण असं वाटतं की आपल्यापेक्षा ग्रामसेवकाचं बरं चाललंय.
आता माझं वय 52 आहे. मी तुम्हाला अगदी हमखास सांगतो, तुम्ही कुठल्या पदावर आहात यामुळे तुम्ही आनंदी आहात की दुःखी आहात काही मुद्दाच नसतो. आनंदानं जगता आलं पाहिजे. या 4 गोष्टी तुम्हाला अनेक IAS IPS अधिकारी दिसतात. त्याचं कसं होणार? मी मध्यंतरी माझ्या एका मित्राच्या मुलीला ऍडमिशन घ्यायला एका शाळेमध्ये गेलो. इंग्लिश मिडियम शाळा पुण्या मुंबईतल्या फार भयंकर असतात ना. व्हॉट इज युअर फॅमिली बॅकग्राऊंड? आम्ही 7 मिनिटं होतो. तो पोरगा म्हटला, जो माझा मित्र आहे, तो म्हटला चांगली शाळा आहे. मी म्हटलं मॅडम तुमच्या शाळेमध्ये ह्याच्या पोराला मी ऍडमिशन घेऊनच देणार नाही. म्हटलं का? 7 मिनिटं तुम्ही एकदा हसला नाही, काय तुमच्याकडे शाळा आहे? चेहऱ्यावर असं कायम 12 वाजलेले. तुम्ही कल्पना करा, एक लक्षात घ्या, हे मी तुम्हाला का सांगतोय, अत्यंत वाईट अवस्था आहे. गोव्यामधल्या बिट्स पिलानी नावाच्या संस्थेमधल्या 3 पोरांनी आत्महत्या केली. कोटा नावाचं राजस्थानमध्ये गाव आहे, शहर आहे, तिथे IITच्या एंट्रन्सच्या तयारीसाठी मुलं जातात. आमच्या शिवाजीचे पण मुलगा मुलगी गेले होते IITच्या एंट्रन्ससाठी. त्या कोट्यामध्ये मी गेलो होतो 7 दिवस आणि मी स्टोरी केली. IITच्या एंट्रन्स परीक्षेचा ताण सहन होत नाही म्हणून आठवड्याला किमान एक पोरगा आत्महत्या करतो. परवाची गोष्ट, बऱ्याच सगळ्या गोष्टी घटना आहेत. मी काही 2-3 महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये BG मेडिकल कॉलेजमधल्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 2nd इयरची पोरगी. तिने पत्र लिहिलं, आई तुझी इच्छा आहे मी डॉक्टर व्हावं, पण मला काही झेपेल असं वाटत नाही आणि तुला दुःख द्यावं हे पण मला पटत नाही, मी आत्महत्या करते. अरे कशालाही करायचंय? सगळ्याच्या पलीकडे शेवटी मुलामुलींना आनंदी होता आलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर मुलामुलींनी आनंदी होणं, जात धर्म पंथ भाषाच्या पलीकडे जाणं, माणूस होणं, स्त्री पुरुषाच्या पलीकडे जाणं आणि विचार करायला शिकणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे काय होतं माहिती आहे का, हे जातीचं भूत नावाची गोष्ट फार भयंकर आहे आपल्याकडे. म्हणजे मी इतक्या जगभर फिरतो, हे जात मॉडेल आपल्याकडेच आहे. पण तुला काही लॉजिक नाही. मी एका जातीचा आहे, हे एका जातीचे आहेत, काय त्याला लॉजिक आहे? मी मध्यंतरी माझं एक व्याख्यान होतं, मग अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख झाला, माझं एक व्याख्यान होतं, भारताची कल्पना या विषयावर व्याख्यान. आणि मी बोलताना असं म्हटलं, तुम्ही बाहुबली बघितलाय का? तेवढं बघतं बरोबर. मी म्हटलं बाहुबलीच्या दिग्दर्शकांनी जर अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबली सिनेमा केला नसता, त्यांनी अहिल्यादेवी होळकरांवर सिनेमा केला असता. कारण बाहुबलीची देवसेना ही नवरा मेल्यावर मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्ष वाट बघत बसते. आमची देवसेना अहिल्यादेवी होळकर ही मात्र सासरा मेला, नवरा मेला, मुलगा मेला, कुणाची वाट बघत नाही, घरावर बाण ठोकते आणि 30 वर्ष राज्य करते. अशाच टाळ्या वाजल्या. मी भाषण संपलं, बाहेर गेलो, एक पोरगा मला भेटला, त्याला मिठी मारली. हल्ली मिठी मारली की भीती वाटते. काळजी करू नका, जास्त काय बोलणार नाही. त्याने मिठी मारले. बरं मिठी मारल्यानंतर मिठी सोडेच ना. म्हणजे ठीक आहे बाबा, तुला आवडलं व्याख्यान इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे काय. पण नंतर मी बघतो माझा खांदा ओला झाला, हा रडतोय. म्हटलं काय झालं? म्हणलं सर फार भारी भाषण केलं. म्हटलं ठीक आहे, म्हणजे तुला एवढे अश्रू का आले? नाही म्हणे साहेब तुम्ही अहिल्यादेवी होळकरांबद्दल काय भारी बोललात. म्हटलं हो बरोबर बोललो. नाही साहेब म्हणे पहिल्यांदा एक धनगर संपादक बघितला. मी म्हटलं मी धनगर आहे सुद्धा काय वाटलं, म्हणजे समजा असतो तरी माझी हरकत नाही. साहेब तुम्ही अहिल्यादेवींबद्दल बोललात. मग आपला असल्याशिवाय कोणी एवढ्या पोट तिडकीने बोलत नाही. जातीचं भूत एवढं भयंकर आहे ना. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराज असं म्हटलं हे जात असणार, मी बाबासाहेब आंबेडकर म्हटलं, जय भीम म्हटलं बौद्ध असणार, महात्मा फुले म्हटलं, अरे यांना माहिती नाहीये छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे, तो रयतेचा राजा आहे, तो कुळवाडी भूषण आहे. हे पहिल्यांदा सांगितलं महाराष्ट्राला महात्मा फुले. शिवरायांची समाधी शोधून काढली कोणी? महात्मा फुले. शिवरायांचा पहिला पवाडा ज्यामध्ये महात्मा फुले म्हणतात की हा कुळवाडी भूषण आहे, तो लिहिला कोणी? महात्मा फुले. आणि जेव्हा सत्याग्रह झाला 14 तळ्याचा 1927 मध्ये महाडला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी आहे.
आणि मग आमचा शाहीर म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये असणारं जैव नातं आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून मी असं म्हटलं की या पिढीला जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे घेऊन जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण धर्माची अडचण अशी आपल्याकडे कारण नसताना अलीकडच्या काळात तर हिंदू विरुद्ध मुस्लिम इतकं सुरू झालेलं आहे. मी तुम्हाला मजा सांगतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. एका कार्यक्रमाला मी त्यांच्यासोबत होतो आणि पहिलं भाषण ते मला म्हटलं, तुम्हीच पहिल्यांदा बोला. तर पहिलं भाषण माझं होतं. मी त्यांना म्हटलं, उद्धव साहेब, तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगता आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट वगैरे म्हणता. पण एक लक्षात घ्या, जेव्हा हिंदू हृदय सम्राटावर सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. हा भारत आहे. पंडित नेहरूंचं पुस्तक आहे गाजलेलं, डिस्कवरी ऑफ इंडिया. या डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकावर श्याम बेनेगरांची मालिका आहे, भारत एक खोज. त्या भारत एक खोज मालिकेमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शाह शोधावा लागला. हा भारत आहे. हिंदू मुस्लिम, अरे बापाच्या लग्नात बिस्मिल्ला खानची सनई वाजते, कसलं हिंदू मुस्लिम? बापाचा लाडका सलीम जावेद, पोराचा लाडका शाहरुख खान, सलमान खान आणि हिंदू मुस्लिम. हा जो वेडेपणा आहे, हा वेडेपणा पहिल्यांदा काढून टाकला पाहिजे. माझं पुस्तक आहे वी द चेंज, आम्ही भारताचे लोक या नावाचं. त्या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही मोहोळमध्ये केलं होतं. राजन पाटील साहेब त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आयोजक सगळेच होते. आणि हा असा माणूस आहे, त्यांना ते पुस्तक एवढं आवडलं, त्या पुस्तकाच्या मला विचारलं त्यांनी किती कॉपीज काढल्यात. म्हटलं 1000. सगळ्या देऊन टाका. 1000 कॉपीज विकत घेतल्या. लेखक म्हणून मला फारच भारी वाटलं. म्हटलं असे जर लोक असतील तर आपल्याला काय पुस्तकं लिहायची आणि यांच्याकडे द्यायची. वी द चेंज, आम्ही भारताचे लोक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये कविता आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग सिनेमा बघितला असेल. त्या सिनेमाच्या अनुषंगाने कविता आहे. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. आणि तुम्ही कितीही नाकारले तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. भला भलांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही ख्याती भारताची जी आहे ती या नव्या मुलामुलींपर्यंत पोहोचवली पाहिजे की हा भारत आहे, ही आयडिया ऑफ इंडिया आहे. हा भारत तुम्हाला समजला पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं, या सगळ्या मुलामुलींना माणूस करण्याचं आपल्यासमोर सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. मी ज्याप्रमाणे मागाशी उल्लेख केला करिअरच्या अनुषंगानं, एक लक्षात घ्या, सध्याच्या कालखंडामध्ये करिअर तुम्हाला कुठल्याही विषयात करता येतं. तुम्हाला स्वयंपाक करता येतो का? उत्तम, तुम्ही करिअर करू शकता. तुम्हाला सिनेमा बघता येतो का? तुम्ही करिअर करू शकता. तुम्हाला सिनेमा आवडतो, करता येतो का? तुम्ही करिअर करू शकता. तुम्ही मोबाईलवर चांगलं शूट करता, तुम्हाला कल्पना आहे का? मोबाईलवर शूट करण्यासाठी लोक मिळत नाहीत. व्हिडिओ एडिटर याला मी 1-1 लाख रुपये पगार देतो, कारण व्हिडिओ एडिटर मिळत नाहीत. मी मागाशी उल्लेख झाला की प्राध्यापक झाले आणि CHBवर अहो अक्षरशः अशी अवस्था आहे की मी स्वतः 1.25 लाख रुपये पगाराची जाहिरात काढली, माणूस मिळत नाही. इतकी सगळी क्षेत्र आहेत. तुम्हाला हव्या त्या क्षेत्रामध्ये, हव्या त्या विषयामध्ये. आता माझी गंमत सांगतो. आता हा आयकॉन बिकॉन म्हटलं, हे थापा मारला सोडून द्या संतोष. माझी गंमत सांगतो. माझा प्रॉब्लेमच होता, खूप प्रॉब्लेम. आपले सांगितलंच मी 10वीला गुणवत्ता यादीमध्ये आलो. आमच्या विठावर गुणवत्ता यादी असायची आणि मला खूप चांगले मार्क्स पडले. मी खूप स्कॉलर विद्यार्थी होतो. बोर्डामध्ये येणं वगैरे तेव्हा फार मोठे मानलं जायचं. मला खूप चांगले मार्क्स पडले, बोर्डात आलो. आता 10वीला गुणवत्ता यादीत आलो की काय करायचं असतं, 11वी सायन्स 12वी सायन्स. त्याप्रमाणे मी 11वी 12वी सायन्सचा प्रवेश घेतला. आणि माझे थोरले भाऊ हे डॉक्टर, त्यामुळे तू पण डॉक्टर हो संजू असं मला सांगितलं. मी आपलं आलो 11वी 12वी सायन्सला प्रवेश घेतला आणि आलो. आणि माझ्या लक्षात आलं की गांडूळ फाडणे आणि बेडूक फाडणे यासाठी आपला जन्म नाही. काय छळ आहे म्हटलं हा. आयुष्यात काय करायचं, गांडूळ फाडायचं, बेडूक फाडायचं. संतोष शेट्टीने ते केलं आयुष्यभर, हा मुद्दा वेगळा. पण हे काय आपलं काम आहे, आपल्याला हे काय आवडत नाही. मग मी म्हटलं मला हे आवडत नाही, पण काय करायचं कळत नव्हतं. तेवढ्यात मला कोणीतरी म्हटलं की तुम्ही एक काम करा, तू BSc ॲग्रिकल्चर कर. म्हटलं का करायचं मला काय माहीत नव्हतं. माझी शेती आहे, पंढरपूर तालुक्यात माझी शेती आहे. जो काही माझा सातबारा, जळोली नावाचं माझं गाव आहे, तिथे माझी शेती आहे, सातबारा आहे. तो सातबारा BSc ॲग्रीच्या ॲडमिशनला आवश्यक असतो. तो सातबारा मला जळोलीने दिला.
पण माझे वडील शिक्षक, आई शिक्षिका, त्यामुळे मी तसा मध्यमवर्गीय शिक्षकी कुटुंबात लहानाचा मोठा झालो. त्यामुळे माझा शेतीशी तेव्हा फार संबंध नव्हता. आता मला फार प्रेम वाटू लागलं, हा मुद्दा वेगळा, पण तेव्हा फार संबंध नव्हता. पण बीएससी ॲग्री का करायचं? पण तू काय म्हणते, बीएससी ॲग्रिकल्चर केलं की तू एमपीएससी करशील, तू यूपीएससी करशील, तू IAS होशील आणि तू कलेक्टर होशील. म्हटलं ही चांगली गोष्ट आहे. म्हटलं कलेक्टर व्हायला हरकत नाही. मी घेतलं ॲडमिशन बीएससी ॲग्रिकल्चरला. तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं आपल्याला हे पण आवडत नाही. बरं तिथे गेल्यावर राजन मालक तुम्ही तर असं काय, तुम्हाला फार दुःख होईल ही घटना ऐकून. मी कॉलेजमध्ये गेलो आणि माझ्यावर दुःखाचा पहाड कोसळला. 180 लोकांची माझी बॅच, अख्ख्या बॅचमध्ये एकच मुलगी. अरे म्हणजे तिकडे गांडूळ फाडले, बेडूक फाडले, तर ही अवस्था. एक शिक्षण आहे. अख्ख्या कॉलेजमध्ये अख्ख्या 180 लोकांच्या बॅचमध्ये एकच मुलगी. त्या क्षणी असं वाटलं सोडा हे कॉलेज. काय अर्थ झाला माऊली? असं कुठे कॉलेज असतं का ज्या कॉलेजमध्ये? तर कॉलेजचे स्वप्न आपण किती बघत असतो. परवा त्याच कॉलेजच्या गॅदरिंगला प्रमुख पाहुणा म्हणून मी गेलो आणि निम्म्याहून जास्त मुली बघितल्या. म्हटलं बायानं तेव्हा कुठे होता? तेव्हा भेटला असता तर जग किती हिरवंगार झालं असतं. आणि माझ्या लक्षात असं आलं की बरं एक लक्षात घ्या, पण तुम्हाला मी सांगतो, माणूस चिवट असतो, माणूस चिवट असतो. मी असं म्हटलं आमच्या कॉलेजच्या शेजारीच राजाराम कॉलेज होतं, हे पण आपलंच आहे. त्याच्या पलीकडे पॉलिटेक्निक कॉलेज होतं, ते तरी लोकांचं कसं, ती आपलंच आहे. पलीकडे शिवाजी विद्यापीठ, त्या शिवाजी विद्यापीठामध्ये मी गेलो तर सूर्यवंशी सरांसारखे तिथे 500 कडक प्राध्यापक भेटले मला. इथे कसं काय आलास, आयकावर दाखव. बघितलं, हा तिकडची पोरं इकडे येतातच म्हणे. इथून पुढे परत आलास ना, अरे बापरे. पण तेव्हा लोक म्हणजे काय साधं बोलत नव्हते, पार्श्वभागाबद्दलच बोलायचे. म्हटलं आणि त्यात कोल्हापूर म्हणजे काय भयंकरच. मी म्हटलं तर काहीतरी केलं पाहिजे संतोष, काहीतरी केलं पाहिजे. मी म्हटलं काय कर सकते. तर मी गेलो तर बीएससी ॲग्रिकल्चर करताना इथे एखादा कोर्स करता येऊ शकतो का? मग मला सांगितलं की तिथे डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स नावाचा कोर्स आहे, नाट्यशास्त्र. पण नाट्य आपल्याला आवडतंच, तुम्हाला भाषा लक्षात आलंच असलं फक्त की ते नाट्य पूर्ण बोलतो. नाट्यशास्त्र आपला आवडता विषय. तेव्हा तिथे वर्षा उजगावकर शिकवायला यायची. म्हटलं डिप्लोमा इन ड्रामॅटिक्सचं ॲडमिशन घेऊया. मी ॲडमिशन घेतलं आणि प्रथेप्रमाणे ॲडमिशन घेतलं की पहिला येणं हा प्रॉब्लेम आपला होताच. त्यामुळे पहिला आलो, विद्यापीठात पहिला आलो. विद्यापीठात पहिला आल्यानंतर कुलगुरूंच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला आणि कुलगुरू म्हणाले बीएससी ॲग्रिकल्चर करणारा मुलगा केवळ ज्ञान लालसेसाठी इथे आला. आमची लालसा काय आहे तुला कसं काय सांगायचं? तर ते डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स वगैरे सगळं झालं आणि सगळं झाल्यानंतर बीएससी ॲग्रिकल्चर माझं पूर्ण झालं. आणि मग आता करायचं काय? आता प्रश्न पुढे झाला की करायचं काय? आवडत तर काहीच नाही. ॲग्रिकल्चर शिकलो ते काय फार आवडत नाही. MSc ॲग्रिकल्चर करून ॲग्रिकल्चरचा प्राध्यापक व्हावं असं काही आवडत नाही. काय करायचं मला कळत नव्हतं. अरुण साधू नावाचे एक प्रख्यात कादंबरीकार आहेत, प्रख्यात लेखक आहेत. त्यांची मुंबई दिनांक, सिंहासन, स्फोट, विप्लवा अशा खूप कादंबऱ्या आहेत. मी अरुण साधूंना पत्र लिहिलं आणि पत्र लिहिलं, आंतरदेशीय पत्र तेव्हा असायचं. आंतरदेशीय पत्र लिहिलं की सर मला कळतच नाही की मी काय करायचं आयुष्य. मला आवडत काय नाही हे कळतंय, आवडतं काय हेच कळत नाही. त्याने मला विचारलं संजय, बरं आमची ओळख नाही बरं का, आमची ओळख काहीच नव्हतं, फक्त साधूंच्या कादंबऱ्या वाचून मला असं वाटलं की सर मला काहीतरी सांगू शकते, तर त्यांना माणूस कळतो असं मला कादंबरी बघून वाटलं. त्याने मला परत उत्तर पाठवलं की तुला काय व्हायचंय, तुला काय व्हायला आवडेल, कुठल्या प्रकारचं? म्हटलं मला साहेब व्हायला आवडेल. आपलं साहेब व्हायचं, पण IAS व्हायचं नाही. मंत्र्यांच्या समोर उभं राहून येस सर हे आपल्याला शक्य नाही. आपण मंत्र्यांना विचारणार की सर आपण गुवाहाटीलाच का गेला? ते अनगर पण काही वाईट नव्हतं म्हणजे, पण मालकाने सगळी सोय केली असते. गुवाहाटीलाच का गेला? तर म्हटलं की आपल्याला असं येस सर म्हणणं शक्य नाही. त्यामुळे IAS वगैरे आपण होण्याच्या फंदात पडणार नाही, कारण आपला स्वभाव असा आहे ते काही आपल्याला आवडणार नाही.
पण सहाय्यक मात्र व्हायचं. दुसरी गोष्ट म्हणजे मला खरं म्हणजे प्राध्यापक व्हायला आवडेल, पण प्राध्यापकांचं आयुष्य काही फार हॅपनिंग नसतं त्या आयुष्यामध्ये. काहीतरी हॅपनिंग पण पाहिजे, पण अकॅडमिक्स पण केलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे राजकारण करावं असं वाटतं, पण प्रत्यक्ष राजकारणामध्ये जाता येईल का याबद्दल शंका आहे. असं ते कोड हुमान घालतात ना, तसं हुमानच होतं हे. म्हणजे अरुण साधूंनी मला उत्तर पाठवलं, म्हणजे संजय तू जर्नलिझम कर आणि लवकरात लवकर संपादक. त्यामुळे संपादक झालास की आपण साहेब झालो असं वाटेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुला जे इच्छा आहे की अकॅडमिक्समध्ये काहीतरी करायचं, वाचन लेखन यात्र प्राध्यापकासारखं ते करायला तुला आवडेल. आणि तिसरं राजकारण तू करणार नाहीस, पण आपण राजकारण घडवतोय असं किमान गैरसमज तरी तयार होईल. त्यानंतर मी माझा पुढचा सगळा प्रवास झाला. मी पत्रकार झालो, मी जर्नलिझमला प्रवेश घेतला. आणि मी ज्या क्षणी पत्रकार झालो त्या क्षणी माझ्या गावातल्या लोकांनी माझ्या करिअरला श्रद्धांजली वाहिली. लोक म्हणा की संजू चांगला होता, पण तर काय कॉलेजमध्ये गेले की माणसं बिघडतात, काहीतरी नाद लागला असणार, नाही तो डॉक्टर झाला असता, कलेक्टर झाला असता, पत्रकार. पण गावातला प्रॉब्लेम काय आहे, माझ्या गावामध्ये एक पानटपरी होती, आजही ती आहे. त्या पानटपरीमध्ये एक पोरगा बसलेला असायचा. तो काय करायचा, तो पान विकायचा, सिगारेट विकायचा, गुटखा विकायचा आणि पेपर पण विकायचा. आणि तो पेपरला बातम्या पण पाठवायचा. लोक त्याला पत्रकार म्हणायचे. पण तू असं होणार? अरे म्हणलं पत्रकार म्हणजे मी माझं लग्न तेव्हा ठरवायचं चाललेलं होतं, तर माझ्या ज्या होणाऱ्या सासूबाई म्हणजे झाल्या नाहीत, पण त्यांनी माझा हात बघितला. म्हणजे तुझा हात मऊ लागतोय. म्हटलं मग नाही, मी प्रेसमध्ये काम करून वगैरे काळा पडला नाही, प्रेसमध्ये नाही काम करत. म्हटलं मी पत्रकार म्हणजे काय करतो. लोकांना काय माहिती नव्हतं. त्यानंतर मी पत्रकार झालो आणि फार लवकर, म्हणजे मी संपादक झालो वयाच्या 24व्या वर्षी. 1999 मध्ये मी संपादक. मी महाराष्ट्राचा सगळ्यात तरुण संपादक, वय वर्ष 24. आणि संपादक कुठला झालो, संचारचा, सोलापुराचा संचारचा मी संपादक झालो. मला आठवतं 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा स्थापन झाला त्या सोलापूरमध्ये कार्यशाळा घेतली होती, त्यामुळे संपादक होतो आणि मी संपादक झालो. त्याच्यानंतर पुढे काय झालं ते झालं. पण तुम्हाला मी एक सांगतो, जर मी कलेक्टर झालो असतो तर मी वाईट कलेक्टर झालो असतो. जर मी ॲग्रिकल्चरचा प्राध्यापक झालो असतो तर मी वाईट प्राध्यापक झालो असतो. पण तुम्हाला मी हे पण सांगतो, आत्मस्तुतीचा दोष पत्करून तुम्हाला सांगतो, पण त्यामुळे महाराष्ट्रानं एक चांगला संपादक गमावला असता. तुमच्या मुलांनी हव्या त्या विषयात करिअर न करणं हे त्याचं व्यक्तिगत नुकसान नाहीये, हे सामूहिक नुकसान आहे, हे समाज म्हणून नुकसान आहे. तुम्हाला कल्पना आहे का, आपला एवढा मोठा देश आहे, ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळतात का आपल्याला? तुम्ही कल्पना करा, एवढे देश जे नकाशावर दिसत पण नाहीत त्यांना 10 सुवर्ण पदकं, तुम्हाला एकही नाही. तुम्हाला नोबेल मिळत नाही, तुम्हाला ऑस्कर मिळत नाही. मी लंडनला जेव्हा मध्यंतरी गेलो होतो, माझं एक वैशिष्ट्य, मी कुठल्याही शहरात गेलो परदेशातल्या, मी शाळेत जातो. शाळेत गेल्याशिवाय देश समजत नाही अशी माझी खात्री आहे, म्हणून मी प्रत्येक ठिकाणी शाळेत जातो. मी लंडनमध्ये गेल्यानंतर मी म्हटलं की मला जरा शाळेमध्ये जायचं. तिथल्या स्थानिक शाळेमध्ये मी गेलो. तिथल्या प्राचार्या त्या मॅडम होत्या आणि त्यांच्याशी मी गप्पा मारत होतो. तर बाहेर असं शोकेस ठेवलेलं होतं कॉलेजच्या शाळेच्या बाहेर, आणि त्या शोकेसमध्ये काही मेमेंटो होते. मी म्हटलं मेमेंटो कसले आहेत, म्हणजे मानचिन्ह असतात ना, सन्मानचिन्ह, मेमेंटो होतं. म्हणजे सन्मानचिन्ह कसले आहेत, तर काय नाही, 2 ऑस्कर आहेत, 3 नोबेल आहेत आणि ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल 5 आहेत. म्हटलं हे किसले काय ठेवलं, तुला काय प्रॉब्लेम काय? ते म्हणे नाही, हे आमच्या कॉलेजच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. म्हटलं एवढे माझ्या काही देशाला नाहीत मिळवलेले. तेव्हा त्या मला असं म्हटल्या, तुमच्या देशातले अनेक लोक मला माहिती आहेत, तुमचा एक प्रॉब्लेम असा आहे, तुमच्याकडे एक म्हणजे एकच करिअर ही सवय लागलेली आहे. समजा एखादा मुलगा म्हटलं मला धावायचं आहे, ते कर नंतर गंमत म्हणून. मला तबल्यामध्ये रस आहे, ते हाऊस म्हणून ठीक आहे, अभ्यास कर. मला नेहमी असं वाटतं की मुलींना हव्या त्या विषयामध्ये करिअर करू देता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज अशी अवस्था आहे, इंजिनिअरिंगला मुलं मिळतात, फिजिक्सला मुलं मिळत नाहीत, मॅथमॅटिक्सला मुलं मिळत नाहीत, MSc मॅथमॅटिक्स, MSc फिजिक्स लोक मिळत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की करिअरच्या अनुषंगानं मुलींना जे हवं ते करता आलं पाहिजे, त्यासाठी काम केलं पाहिजे. बरं, मी मागाशी म्हटलं तुम्हाला की हे सगळं करत असताना त्यांना वाढवलं असं पाहिजे. मला आज खूप आनंद आहे, बरं खरंच खूप आनंद आहे. म्हणजे इतकी गोड मुलं मी खूप दिवसांनी बघतो, किती छान ऐकतायत, सिरियस.
म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या प्राध्यापकांनी प्राचार्यांनी त्यांचे कान तयार केलेले आहेत आणि मन पण तयार केले, त्यामुळे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. इतकं छान ऐकतात. मी तुम्हाला सांगतो, मगाशी उल्लेख केला जातीचा. मगाशी मी कॉलेजमध्ये गोष्ट सांगितली ती परत तुम्हाला एक की गंमत सांगतो. जातीच्या अनुषंगाने आपल्याकडे कसं कडवेपणा असतो माऊली. पण म्हणजे सांगतो, इथे कॉलेजमधल्या माझ्या ड्रीम गर्ल्स किती हसते बघा. सूर्यवंशी सर, हा लक्षात ठेवा बरं का. तर मला त्या ड्रीम गर्लचं मला व्हॉट्सअपवर मेसेज आला. बरं, आमच्या वेळी काय व्हॉट्सअप वगैरे काय नव्हतं. तुम्हाला माहित नाही रे, फार वाईट काळ होता आमचा. एखादी मुलगी आवडली तर आम्ही पत्र लिहायचो. मी तर 12 पानांचे पत्र लिहिले. दुसरं पोरगा, माझं अक्षर खूप चांगलं, त्यामुळे तो म्हणायचा माझं पण पत्र लिहून दे. सूर्यवंशी सरांना काय काय आठवतंय बघा आता. तर माझं पण पत्र लिहून दे की. पण तुझं पत्र मी कसं काय लिहून देऊ. तेव्हा मंगेश पाडगावकर नावाचे कवी होते. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. अरे म्हटलं सेम असतं, पण तुझं कसं काय लिहिलं. एवढी पत्र लिहिली, त्यामुळे बहुतेक पत्रकार झाला. पत्र. पण आमच्याकडे काय होतं माहिती आहे का, पत्र लिहायचं. पत्र लिहून चालत नसते, फक्त कबूतर ज्या वगैरे होतं ते कबूतर शोधावं लागायचं. पण ते कबूतर फक्त पत्र पोचवायचं नाही, आधी वडापाव खायचं. एवढं सगळं केल्यानंतर ती पुन्हा भेटायची. ते अशी बघायची की काय घडलंच नाही. अशी आमच्या कॉलेजमध्ये ड्रीम गर्ल. तिचा मला व्हॉट्सअपवर मेसेज आला. मला असं म्हणजे भरूनच आलं. संजय कसा आहेस. पहिले प्राचार्य सुद्धा असे म्हणजे काय लोक अशा आठवणींमध्ये बुडाले. आपला काय म्हणजे तुम्ही तर फारच हसला असणार म्हणजे आता. ते संजय कसा आता लिहिलं कसं होतं तिनं, संजय कसा आहेस. मी वाचलं असं, संजय कसा आहेस. पु ल देशपांडेने असं म्हटलंय की एखादी घटना बघितल्यानंतर, घडल्यानंतर किंवा एखादं वाक्य वाचल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये ज्या तारा झंकारतात, त्या तारा झंकारल्या माझ्या अंतःकरणातल्या. आणि बघितलं, आणि मला एकदम ती कवी गझल आठवली. गुलाब मोगरा जुई जाई शपथ, गुलाब मोगरा जुई जाई शपथ, तुझ्यासारखे कुणीच नाही आई शपथ. तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे, तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे, आणि तुला मी लिहू न शकलो शाई शपथ. तर तुझं एकदा आलं, कसं आहे म्हणजे छान छान छान, तू कशी आहेस, कशी आठवण काढली, कसं काय झालं, अशा सगळ्या आमच्या गप्पा झाल्या. पुढे तिने मला भस्कर विचारलं, संजय तुझी जात कुठली. म्हटलं बाई ग, हे काय मध्येच एकदम. म्हटलं का ग बाई. नाही म्हणजे तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास ना, तेव्हा माझा समज होता की तू ब्राह्मण असणार. म्हटलं का. पण तेव्हा का होता आणि आता का दूर झाला. म्हणजे नाही, तू कॉलेजमध्ये हस्तलिखिताचा, आपल्या कॉलेजच्या मॅगझिनचा संपादक होतास, सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाषणं करायचास, बोलायचा, स्कॉलर होतास, हुशार होतास, आणि तुला हे काही जर्नालिझम, पत्रकारिता तेव्हाच पण मला आवडायचं. तू ब्राह्मण असशील. बरं म्हटलं ठीक आहे, पण आता दूर का झाला. तर तुझा डीपी, आता डीपी फार महत्वाचा असतो. मग मला मध्यंतरी मुंबईमध्ये एक प्राध्यापिका भेटल्या. मला म्हटलं आवटे साहेब ओळखलं का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. मी म्हटलं मॅडम भेटल्यावर ओळखू याल, असा डीपी ठेवत चला. डीपी बघून वाटतं मॅडम, प्रत्यक्षामध्ये मॅडम आपण. मी नेहमी सांगतो की आपण तेवढे काही बरे नसतो जेवढे डीपीवर असतो, आणि तेवढे वाईट पण नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. याच्यामध्ये कुठेतरी असतो. तर माझा डीपी असा होता, महात्मा फुले डीपीवर फोटो होता. तो फोटोमध्ये मागे बॅनर, महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांची व्याख्या, आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ. तर गळ्यामध्ये जय भीम, मागे महात्मा फुले, म्हणजे तू ब्राह्मण नसणार. म्हटलं बाई ग, मी शिवशाहू फुले आंबेडकर या विचारांसह मोठा झालो, त्यामुळे मला जातच नाहीये. मी जातीच्या पलीकडे गेलोय, मी माणूस झालोय. पण तू मला वारंवार जात विचारतेस, तुझी जात कुठली. ती म्हटली मी ब्राह्मण आहे. म्हटलं एक लक्षात घे, तू जर ब्राह्मण असशील तर तुझ्या डीपीवर महात्मा फुलेच पाहिजेत, तुझ्या डीपीवर सावित्रीबाई फुलेच पाहिजेत, तुझ्या डीपीवर बाबासाहेब आंबेडकरच पाहिजेत. ती म्हटली एक्सक्यूज मी, असं म्हणतात नाही, आपण असं म्हणतात ना, आमच्या पुण्यातल्या मुली असं म्हणतात एक्सक्यूज मी.
म्हणजे एक्सक्यूज मी, माझा काय संबंध आहे? ते फुले, महात्मा फुले त्यांनी ओबीसीसाठी काम केलं, बाबासाहेब आंबेडकर दलित बिलित, माझा मी ब्राह्मण आहे. म्हटलं एक सेकंड, तुला महात्मा फुल्यांविषयी, सावित्रीबाई फुल्यांविषयी काय काय माहिती आहे ते मला सांग. तुला फार माहिती नाही, मला 4 गोष्टी माहिती आहेत. म्हटलं सांग. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर आहे. म्हटलं तुला हे माहिती आहे का? तुला हे माहिती आहे का? म्हटलं महात्मा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तेव्हा ती शाळा सुरू करताना त्यांना जागा मिळत नव्हती. त्यांचे मित्र होते भिडे नावाचे, त्यांनी जागा दिली, वाडा दिला. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. मला माऊलींच्या मिशा मोठ्या झाल्या असं वाटायला लागलं. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. भिडेंनी शाळा दिली, तेव्हाच्या भिडेंनी शाळा दिली. ते भिडे कोकणस्थ ब्राह्मण. तेव्हा अशी अवस्था होती की महात्मा फुलेंनी ठरवलं, सावित्रीबाईंनी ठरवलं की आपण मुलींसाठी शाळा सुरू करू. पण मुलींसाठी शाळा सुरू करायची असेल तर पुरुष शिक्षक चालेल का? महिला शिक्षका पाहिजे. शिकलेली महिलाच कोणी नव्हती. सावित्रीबाई म्हटलं मी शिकवते, पण त्या स्वतः शिकलेल्या नव्हत्या. त्यांना शिकवलं कोणी? महात्मा फुलेंनी शिकवलंच. पण वाळवईकर, परांजपे, गोवंडे हे शिक्षक पुढे आले, मित्र पुढे आले, त्यांनी पण शिकवलं. आणि तुला हे माहिती आहे का? म्हटलं महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी जी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, त्या पहिल्या शाळेमधल्या सगळ्या मुली या ब्राह्मण होत्या. तुला काय सांगतोस, काय ऐकतेस? अजून तुला काय माहित आहे? पण दुसरी गोष्ट म्हणजे मला हे माहित आहे की तेव्हा नवरा मेल्यानंतर बायकांचं केशवपन केलं जायचं, केस कापले जायचे. महात्मा फुल्यांनी किंवा फुले दाम्पत्यानं केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. म्हणजे तुला हे माहिती आहे का? केशवपन कुठल्या जातीमध्ये व्हायचं? माळी, साळी, कोळी यांच्यामध्ये केशवपन होत नव्हतं. तुम्ही काकस्पर्श बघितलं असेल. केशवपन कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये व्हायचं. कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी न्हाव्यांचा, ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. म्हणजे हो बरोबर आहे. म्हणजे आणखी तुला काय माहिती आहे? बघा काय माणसं मोठी होती बघा. त्या काळात काय व्हायचं माहिती आहे? त्या काळामध्ये फार भयंकर काळ होता. आज आपण जे बघतो आहोत या सगळ्या लोकांमुळे बघतो. त्या कालावधीमध्ये लग्न व्हायचे. मुलीचं वय 8 आणि नवऱ्याचं वय 52, 42 अशी अवस्था होती. लग्न व्हायचं आणि हे गृहस्थ गुड बाय म्हणायचं. ते गेले की त्या मुलीचं शोषण, त्यातून त्या मुली गरोदर राहायच्या, लोकलज्जेमुळे आत्महत्या करायच्या, अवैध पद्धतीने गर्भपात करायच्या. ते मूल जायचं. आजही कधी पुण्यात आला तर फुलेवाडा बघा. फुलेवाड्यामध्ये प्रसूतीगृह आहे. फुले दाम्पत्यानं फलक लावला की अशा ज्या कुठल्या मुली असतील त्यांनी इथं यावं, इथं बाळंत व्हावं, वाटल्यास बाळ इथेच ठेवावं आणि निघून जावं, आम्ही पूर्ण काळजी घेऊ. म्हणजे तुला ही माहिती चांगली गोष्ट आहे, पण तुला हे माहिती नाहीये ज्या 42 महिला बाळंत होऊन गेल्या, 42च्या 42 ब्राह्मण होत्या. म्हणजे आणखी तुला काय माहिती आहे? म्हणजे मी असं ऐकलंय की त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. म्हटलं फक्त विधवेचं मूल दत्तक नाही घेतलं, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्यानं बलात्कार केला. त्यातनं ती गरोदर राहिली आणि मग जन्मला डॉक्टर यशवंत त्याला दत्तक घेतला. आता मला सांग, महात्मा फुले कोणाचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यासाठी बाबासाहेबांनी तेव्हा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिल काय होतं? महिलांना सगळे हक्क मिळाले पाहिजेत, महिलांना सगळे अधिकार मिळाले पाहिजेत. आता मला सांग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे? महात्मा फुले कोणाचे? सावित्रीबाई फुले कोणाचे? ती म्हटली बाय. ती गेली, पण ऐका 15 दिवसानंतर तिने मला परत हाय केला. तेव्हा मी बघितलं तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबांचं कोलाज. त्यातनं दोन गोष्टी समजतात. पहिली गोष्ट म्हणजे संवाद केला पाहिजे, बोललं पाहिजे, माणसं बदलतात. कम्युनिकेशन करणं फार महत्वाचं आहे, बोलणं फार आवश्यक आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कॉलेजमध्ये ड्रीम गर्ल नंतर सुद्धा पटवू शकते. माझा मुद्दा असा आहे की हे बोलत राहायला पाहिजे. या जातींच्या पलीकडे, धर्मांच्या पलीकडे हा जो देश आहे, हा देश मुलामुलींना नीटपणे शिकवला पाहिजे. एक लक्षात घ्या, आपल्याकडे अनेक वेळा काय होतं माहिती आहे का? मुलं वाढतात, पण मुलं मुलगे म्हणून वाढतात आणि मुली स्त्रिया म्हणून वाढतात. स्त्री पुरुषांच्या पलीकडे. समजा मी संजय आवटे आहे, बरोबर आहे? मी संजय आवटे ते भाषणाला आलो, मला कोणी काही विचारलं नाही,
कुठे संपादक होता, किती पुस्तकं लिहिली. पण मी संजीवनी आवते असतो. मिस्टर काय करतात, तुला काय करायचं, मुलं किती, तुला काय करायचं. जाणीव महिलांना. तुम्हाला एक गंमत सांगतो. डिसेंबर महिन्यातली 22 तारीख आहे, 22 डिसेंबर. ही काय तारीख आहे माहिती आहे का तुम्हाला, काय विशेष आहे, कोण सांगेल. 22 डिसेंबर हे वेगळं काय आहे. 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र आहे. वर्षातली सगळ्यात मोठी रात्र आहे. आम्ही पुण्यामध्ये आवाहन केलं लोकांना, सगळ्या महिलांना, की तुम्हाला रात्रीची भीती दाखवली जाते, तुम्हाला कायम भय दाखवलं जातं अंधाराचं. आपण एक काम करूया, 22 डिसेंबरला वर्षातली सगळ्यात मोठी रात्र आहे, या रात्री घराबाहेर पडा, रस्त्यावर या आणि एवढंच सांगा, आम्ही रात्रीला घाबरत नाही, आम्हाला घाबरवू नका. आणि पुढचं वाक्य असं, आम्ही रात्रीला घाबरत नाही, तुम्ही तुमची नजर बदला. तुम्ही कल्पना करा, 17,000 महिला आल्या. मला राजकीय नेत्यांनी विचारलं, साहेब आमच्या सभेला पैसे देऊन बायका येत नाहीत, अकाउंटमध्ये पैसे देऊन सुद्धा बायका येत नाहीत, तुमच्याकडे एवढ्या महिला कसं काय आल्या आणि ते रात्री. म्हटलं कारण त्यांना माहिती होतं की आम्हाला स्वतःसाठी यायचं. महिला आल्या. शनिवार वाड्यावर जे काही बिचारे उरले सुरले केस आहेत ते आणखी वाईट झाले असणार. ठीक आहेत ना, ते काय म्हणजे काय करू शकतो आपण, काहीच करू शकत नाही आपण. तर त्या सगळ्या महिला आल्या शनिवार वाड्यावर. शनिवार वाड्यावर त्या सगळ्या महिला आल्या 1:30 वाजता आणि त्या सगळ्या महिला नंतर आपापल्या घरी गेल्या. आम्ही रिक्षाची सोय केली होती, सगळ्या महिला घरी गेल्या. अचानकपणे मला पहाटे 1:30 वाजता 2:30 वाजता एक मेसेज आला की सर बोलायचं. मला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम असेल. मी फोन केला, तिकडून एक बाई होत्या. ते म्हणे सर आत्ताच घरी पोहोचले. म्हटलं बरं छान झालं, पण सर फार मजा आली म्हणे. म्हटलं का. पहाटे 2:30 वाजता जाऊन मी घराची बेल दाबली आणि नवऱ्यानं दरवाजा उघडला. मी त्याला म्हटलं झोपमोड झाली का. म्हणजे लक्षात असं आलं की आपल्याला हे माहितीच नाही की महिलांना आपण कशा प्रकारे, आपल्याला असं वाटतं की स्त्री पुरुष समता आहे, पण प्रत्यक्षात मात्र त्यापासून आपण फार दूर आहोत. आणि म्हणून मी असं म्हटलं, तुमच्या मुलींवर फार काम करू नका, मुलग्यांवर काम करा. त्याला महिलांकडे आणि मुलींकडे कसं बघायचं हे नीटपणे शिकवा. स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगाने प्रत्येकाचा माणूस करणं हे आपल्यापुढे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की आपल्याला आपल्या मुलग्यांना, आपल्या मुलींना आपण कशा प्रकारे वाढवतो ते शिकवलं पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, एखादी घटना घडली, त्या घटनेकडे आपण कसे बघतो त्यावर अवलंबून असतं आपण कसे होणार, आणि त्यावरच अवलंबून असतं आपण कसे नाही होणार. तुम्हाला एक शाळेतली गंमत सांगतो. मी जेव्हा शाळेमध्ये होतो तर 9वीला असताना आम्हाला प्रतिक्रिया एक जीवन कसोटी नावाचा धडा होता हिंदीच्या पुस्तकामध्ये. ती गोष्ट अशी होती, एका गावामध्ये एक व्याख्यान असतं. त्या व्याख्यानाला वक्ते येतात आणि व्याख्यान बाहेर असं अशा सभागृहामध्ये व्याख्यान असतं. वक्ते येतात, वक्ते भाषणाला उभे राहतात. पहिल्या रांगेमध्ये 9वी ते 3 मुलं बसलेली असतात. अशा 4 मुली बसतात ना. कितवीला आहात तुम्ही, फर्स्ट इयरला. तर 9वी ते 3 मुलं बसलेली असतात. वक्ते येतात, भाषण सुरू होतं. भाषण सुरू होतं आणि तेवढ्यात त्या सभागृहामध्ये त्या गावातले एक मोठे उद्योगपती, त्यांची मुलगी, त्यांची बायको, हे तिघं पण येतात. तर एकही खुर्ची रिकामी नसते. पुढे ही 3 मुलं बसलेली असतात खुर्चीवर. आयोजक जातात, तर म्हणतात तुम्ही इथे काय करताय. तुम्ही काय करताय म्हणजे काय भाषण ऐकतोय. उठा, मागे जाऊन उभे. आणि त्या सर तुम्ही बसा. त्या 3ही पोरांना अपमान वाटतो की आपल्याला उठवलं गेलं. आणि त्यांना अपमान वाटण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती आहे का, त्या उद्योगपतीची मुलगी यांच्या वर्गातली असते. मालकांना बरोबर पटलं. वर्गातल्या मुलीसमोर अपमान झाला की पोरांना सहन होत नाही. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तर आमचा एक मित्र होता, तर आम्ही भावड्या म्हणायचो. तुम्हाला सांगायचं संजू, ते भावड्या बिवड्या आपल्यातल्या आपल्यात, त्याच्यासमोर नीट हाक मारायची. आपली काही इज्जत आहे की नाही. तिघांना असं वाटलं आपला अपमान झालाय. तिघांच्याही मनामध्ये अपमानाची भावना होती. तिघं मागे गेले. तिघांचा अपमान झाला होता की नाही. तिघांचाही अपमान झाला होता. पहिला मुलगा काय म्हटलं माहितीये का, कशाला पहिल्या रांगेत बसतो. पहिल्या रांगेमध्ये बसतो नसतो तर आपल्याला कोणी उठवलं नसतं. इथून पुढे काय वाटेल तर झालं तर पहिल्या रांगेत बसायचं नाही, मागच्या रांगेत बसायचं. किती सोपं. दुसरा मुलगा म्हटला, अच्छा या उद्योगपतीची ही पोरगी, ही 4 वर्षात नापास होते, माझा कायम पहिला नंबर असतो. आता पोरगी एवढी मठ्ठ, तर बाप किती हुशार असेल. पण त्यांच्याकडे पैसा आहे. पैसा आहे म्हणून त्यांना पहिल्या रांगेत बसवलं. काय वाटेल ते करेन बॉस, पण एवढा पैसा मिळवेल की मला पहिल्या रांगेत कोणी उठवणारच नाही. तिसरा मुलगा म्हणतो,
ज्या जगामध्ये माणसांची किंमत पैशाच्या फुटपट्टीवर केली जाते ती व्यवस्थाच मी बदलून टाकेन. घटना एकच आहे, पण त्या घटनेकडे तुम्ही बघता कसे त्यावर अवलंबून आहे तुम्ही काय होणार, आणि त्यावरच अवलंबून आहे तुम्ही काय नाही होणार. अपमान तिघांचा पण झाला. वर्गातली मैत्रीण तिघांची पण होती. वर्गातल्या मुलीसमोर अपमान केला. सूर्यवंशी सर, वर्गातल्या मुलीसमोर मुलाचा अपमान केला ना, कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारून सुद्धा पापक शाळा नाही. समजा मला असं कळालं की तुम्ही अशी गडबड केलेली आहे. उच्च शिक्षण मंत्री माझ्या शेजारी राहतात आणि माझे फार जवळचे मित्र आहेत. चंद्रकांत पाटील माझे जवळचे मित्र आहेत. उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर हा माझा जिगरी दोस्त आहे. मला जर कळलं की तुम्ही मुलाचा अपमान मुलीसमोर केलेला आहे, तुमचा आदर्श प्राचार्य पुरस्कार परत घेतला जाईल. तुम्ही कल्पना करा की तिघांचाच अपमान सेम झाला की नाही. अरे एक लक्षात घ्या, मी मगाशी उल्लेख केला, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जेव्हा अन्याय जुलूम सुरू होता तर ते बघणारे शिवाजी भोसले पहिले होते का? अनेकांनी बघितलं असेल, पण शिवाजी भोसले छत्रपती शिवाजी महाराज ज्याच्या अंगावर अस्पृश्य आहे म्हणून फैल भिरकावली गेली असे भीमराव रामजी आंबेडकर पहिले होते का? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, संविधानाचे निर्माते झाले. लग्नाच्या वरातीमधून जर हाकललं गेलं ब्राह्मणेतर आहे म्हणून ज्योतिराव फुले पहिले नव्हते, ते महात्मा फुले झाले. मी जेव्हा लहान होतो शाळेमध्ये तेव्हा आम्हाला थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं 3रीला. आता राजन पाटील साहेब आता थोरांची ओळख पुस्तकात अभ्यासक्रमात नाही, पण टीव्ही लावला की चोरांची ओळख होती. तिथे आम्हाला एक धडा होता. आमचे शिक्षक यायचे, एकदम नाट्यमय पद्धतीने शिकवायचे, फळ्यावर लिहायचे थोरांची ओळख, जरा पुढे यायचे. लक्ष आहे का? शिक्षणाचा प्रॉब्लेमच असतो रोगच. तू उठे, अरे काय माझं बरं चाललंय, कचरा उठवतो बाबा. किती डोळेसारखा पटलंच एकदम. म्हणजे इतके खळावून हसले ते. त्यांना लक्षात आलं की आपण ते म्हणे मी तर खडू मारतो म्हणे. तू काय करतो? कसं माझं बरं चाललंय ना, म्हणजे तुमचं ऐकत नाही त्यामुळे बरं चाललेलं आहे. म्हणजे कशा बघाच. थोडा खाली लिहायचं महात्मा गांधी, पुढे लिहायचं मोहनदास करमचंद गांधी, परत पुढे यायचे. मी शिक्षण नाट्यमय पद्धतीने शिकवायचे. तुम्हाला विद्यार्थ्याकडे बघून अंदाज आलाच असेल. मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस ट्रेनमध्ये बसलेला आहे. ट्रेन निघालेली आहे. नशीब झुकझुक म्हणत नव्हते. ट्रेन निघालेली आहे. तेवढ्यात त्या ट्रेनमध्ये टीसी येतो, तिकीट चेकर. तो टीसी मोहनदास करमचंद गांधीचं घसोरं पकडतो आणि तो म्हणतो, तू कृष्णवर्णी आहेस, तू गोऱ्यांच्या डब्यामध्ये कसं काय बसलास? त्याला पकडतो आणि खाली ढकलून देतो. सर आणखी पुढे यायचे. ट्रेनमध्ये जो होता तो होता मोहनदास करमचंद गांधी, आणि प्लॅटफॉर्मवर जो आला तो आला महात्मा गांधी. असं असतं का? माझ्या गावाला पण रेल्वे स्टेशन आहे, पारेवाडी स्टेशन आहे माझं गाव. म्हणजे आपण आता एक काम करायचं, आपण रेल्वेत बसायचं, तिकीटच काढायचं नाही. टीसी येईल, बोखोट पकडेल. यू विदाउट तिकीट आहे ना, यू विदाउट तिकीट पकडेल, खाली ढकलून देईल. ट्रेनमध्ये जो होता तो होता संजय श्रीधर आवटे, आणि फलाटावर आला तो आला महात्मा संजय आवटे. म्हटलं असं होईल का? नंतर लक्षात आलं की मुळामध्ये असं होत नसतं. ह्याचं एका रात्रीमध्ये होत नसतं. हे कसं होतं, त्यासाठी तुम्ही त्या प्रकारे विचार करावा लागतो. आणि म्हणून मी म्हटलं मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी होणं हा सगळा जो प्रवास आहे, हा प्रवास नीटपणे समजून घेतला पाहिजे. तुमच्यापैकी प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो, फक्त त्यासाठी आपण काय प्रकारे विचार करतोय हे ठरवलं पाहिजे. आपली कृती काय असणार आहे हे ठरवलं पाहिजे. आणि ते ठरवण्यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये एक क्षमता आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण बुद्धिमान आहे. मला नेहमी असं वाटतं, कुठल्याही जुन्या पिढीतल्या माणसांपेक्षा सुद्धा नव्या पिढीतली मुलं फार हुशार आहेत. त्यांच्याकडे माध्यम आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, हे माध्यमाने गडबड करून टाकलेले. मध्यंतरी माझे एक चुलते काका,
त्यांना कोरोना झाला. तुम्हाला कोरोनाच्या काळात माहिती आहे अवस्था किती बिकट होती. त्यांना कोरोना झाला. त्यांना सोलापूरमध्ये अश्विनी हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आम्ही सगळे टेन्शनमध्ये, वय वर्ष 85. मी म्हटलं तात्या, फोन केला, तात्या काळजी घ्या. तात्या 8 दिवस राहिले, खणखणीत बरे होऊन परत आले शेतात कामाला. म्हटलं तात्या तू वाचलात? एवढा भयंकर कोरोना झाला होता. ते म्हणे संजूला का तसं काय लय नव्हतं, खोकला होता. तो खोकला म्हणजे त्यावेळी कुठे जरी एक जण खोकला तर दुसरा 4 किलोमीटर धावला, असा खोकला प्रकार होता. सर्दी पडस. पण तात्या म्हणजे तुम्ही घाबरला नाहीत का? नाही घाबरलो. म्हणतात तुम्ही टीव्ही बघत नाही का? म्हणजे आपलं भजन कीर्तन वगैरे टीव्ही कशाला बघतोय? म्हणजे टीव्ही बघत नाही म्हणून वाचला. टीव्हीवर म्हणजे कोरोनाचा नवा रुग्ण पुण्यामध्ये घंटड आहे की म्युझिक कुठलं होतं माहिती नाही. काळा कोरोना, निळा कोरोना, तांबडा कोरोना. तुम्हाला काय सांगतोय, माध्यमांचं काम दहशत पसरवणं हे आहे. आणि त्या काळात एवढंच घडलं नाही. तुम्हाला आठवत असेल, प्राध्यापकांना आठवेल, प्राचार्यांना आठवेल, त्या काळामध्ये जणू काही मुस्लिमांनी कोरोना आणलेला आहे अशा प्रकारचं वातावरण तयार करायचा प्रयत्न झाला. आणि हे मी सांगत नाही, हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जाहीरपणे सांगितलं की माध्यमांनी पश्चाताप व्यक्त केला पाहिजे. तुम्ही कोरोनाच्या निमित्तानं हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कल्पना करा, माध्यम वाटतं तेवढी सोपी नाही आहेत. म्हणजे आमचे आचार्य विनोबा भावे असं म्हटले होते की तुमच्याकडे 100 सतरंज आहेत, पण तुमचा सगळा वेळ सतरंज अंतर्नातच गेला तर झोपणार कधी? तसं तुमच्याकडे सगळी माध्यम आहेत, पण सगळा वेळ फक्त ऑपरेट करण्यात गेला, विचार कधी करणार? आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थेला, सगळे प्राध्यापक लक्षात ठेवा, व्यवस्थेला विचार करणारी मुलं नको आहेत. त्यांना होयबा पाहिजेत. मी नेहमी सांगतो, मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबाची भीती वाटते. आणि या सगळ्यांना होयबा करण्याचं कारस्थान सुरू असताना आपल्या मुलांना अधिक सजग करणं, आपल्या मुलांना अधिक विचारी करणं हे आव्हान तुमच्या सगळ्यांसमोर आहे. आणि मी ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला की गरीब ग्रामीण भागातली मुलं ही उलटपक्षी प्रतिकूल अवस्थेमध्ये जगतात, पण तीच मुलं यशस्वी होतात कारण त्यांना प्रतिकूलतेशी झुंजण्याची हिंमत त्यांच्यामध्ये असते. तुम्हाला सांगू का, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना परीक्षेतली आयती उत्तरं देऊ नका. त्यांना उत्तरं शोधण्याची धमक द्या, उत्तरं शोधण्याची हिंमत द्या. ही हिंमत आणि ही धमक सगळ्यात जास्त महत्वाची आहे आणि सगळ्यात जास्त आवश्यक आहे. तुम्हाला एक फक्त मुद्दा सांगतो. अलीकडे झालंय काय माहितीये का, म्हणजे मला खूप आनंद आहे, गरीब ग्रामीण कुटुंबातली पोरं तुमच्या शाळेमुळे शिकतायत. तुम्हाला सांगू का, 25 वर्षांपूर्वी जेव्हा या भागामध्ये मी यायचो तेव्हा काय अवस्था होती या भागाची. गेल्या 25 वर्षांमध्ये मात्र मुलं शिकू लागली आणि अत्यंत कमी फीमध्ये शिकू लागली. तुम्हाला कल्पनाच नाहीये. तुम्ही याच शिक्षणाची फी पुण्यामध्ये बघा किती आहे. मध्यंतरी मी एका ठिकाणी गेलो, एका नर्सरीमध्ये, म्हणजे केजी बालवाडी, केजी मध्ये गेलो. संतोष, यू कॅन इमॅजिन, केजीची फी किती माहिती आहे का? 1.5 लाख रुपये. केजीची फी 1.5 लाख रुपये. मित्रांनो, मोठा 1.5 लाखात माझ्या खानदानाचं शिक्षण झालं. बरं, मी स्वतः BSc ॲग्रिकल्चर केलं, BCJ केलं, MMCJ केलं, MA पॉलिटिकल सायन्स केलं, MPhil केलं, डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स पण केलं, डिप्लोमा इन कल्चरल अँथ्रोपॉलॉजी केलं, डिप्लोमा इन चाइल्ड सायकोलॉजी केलं. आता माझी PhD अंतिम टप्प्यात आहे. एवढं सगळं केलं तरीही मला एवढा खर्च आला नाही. 1.5 लाख रुपये शिक्षणाची फी. एक लक्षात घ्या, मी मगाशी म्हटलं ना, बाबुराव पाटील अनगरकर किंवा राजन पाटील अनगरकर या लोकांचं सगळ्यात महत्वाचं काम काय असेल ग्रामीण भागातल्या, त्यांनी या प्रकारच्या शाळांमध्ये गरीब ग्रामीण पोरं शिकली, नाहीतर ह्या पोरांनी काय केलं असतं? रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे काम केलं, काय केलं असतं पोरांनी? मी सांगत होतो, पुण्यामध्ये केजीची फी 1.5 लाख रुपये असते. श्रीमंतांशिवाय अन्य लोकांना शिक्षण घेणं अशक्य आहे. आणि त्या 1.5 लाख रुपये देऊन अख्ख्या कुटुंबाचा इंटरव्ह्यू. ते लहान लेकरू, अच्छा, मग ते आई कॅन स्पीक इन इंग्लिश, सो देन यू आर नॉट क्वालिफाय. अरे ते बिचारायला येत नाही इंग्लिश म्हणून तुझ्याकडे आणलं ना. अशी अवस्था. मी म्हणून म्हटलं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे नव्या पिढीच्या अनुषंगाने मला जो सांगायचा आहे तो मुद्दा असा की नव्या पिढीला आपल्याला त्या प्रकारचं वातावरण द्यावं लागेल. त्यांची चूक नाही आहे. मला कोणीतरी म्हटलं परवा पुण्यामध्ये, म्हणजे साहेब काय प्रॉब्लेम नाही, एक घर आहे म्हणे, फ्लॅट आहे, गावाकडे शेती आहे, पुण्याजवळ एक फार्म हाऊस आहे, 7 पिढ्या बसून खातील. म्हणजे 7 पिढ्या सोडून दे, तुझी पुढची पिढी जगेल का हा प्रश्न आहे. मुळा नदी संपली, मुठा नदी संपली, पवना संपली, इंद्रायणी संपली,
दिल्लीमध्ये रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतीन 3 दिवस आले होते. रशियन वर्तमानपत्रांनी बातमी छापली की दिल्लीमध्ये गेल्यामुळे त्यांचं आयुष्य 3 तासांनी कमी झालं. एवढं पोल्युशन आहे. आज ही अवस्था आहे, उद्याच्या या पिढ्यांचं काय होणार आहे? आणि म्हणून मी म्हटलं विकासाची कल्पना बदलली पाहिजे. विकास म्हणजे काय तुम्हाला गंमत सांगतो. अजित रानडे नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांनी मी लोकमतमध्ये बोलवलं होतं. त्यांना मी म्हटलं, रानडे साहेब तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, विकास म्हणजे काय, डेव्हलपमेंट म्हणजे काय? ते मला म्हटलं, आपलं साहेब तुम्ही कधी फ्रान्सला गेला होता का? तर मी म्हटलं फ्रान्सला नाही गेलो. म्हटलं मी बऱ्याच देशांना गेलो आहे. मगाशी याने उल्लेख केला की 46 देशांना गेलो आहे, पण फ्रान्सला गेलो नाही. तसंही आपल्या देशामध्ये सगळ्या देशांना जाऊ शकेल असा एकच माणूस आहे. शेवटी संजय आवटे म्हणून मला थोडं बोलावं लागेलच ना. तर म्हटलं मी फ्रान्सला गेलो नाही. म्हणजे तुम्ही फ्रान्सला गेलात, कधी फ्रान्सला गेलात समजा, तर आपण काय करतो, आपण हॉटेलमध्ये जातो आणि चेक इन करतो. हॉटेलमध्ये प्रवेश करणं याला चेक इन करणं असं म्हणतात. बॅग घेऊन आपण चेक इन करतो. चेक इन केल्या केल्या आपलं पहिलं लक्ष कुठे असतं? बिस्लेरी, मिनरल वॉटर, बरोबर. रिसेप्शनला आपण फोन करतो, पाणी नाही आहे. म्हणजे काय प्यायचं पाणी का? हो प्यायचं. एक काम करा, आज जा बाथरूममध्ये आणि कुठल्या बेसिनचे कुठले पाणी प्या. आपण म्हणतो ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रीजमध्ये ओ म्हणजे पाणी. तेव्हा ते पुढे असं म्हटले, ज्या गावामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये पिण्याचं पाणी तुम्हाला डोळे झाकून पिता येतं त्याला विकास म्हणतात. ज्या शहरामध्ये तुम्हाला सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं वाटतं त्याला विकास म्हणतात. मध्यंतरी माझ्या आईला थोडा त्रास झाला. आई मला म्हटली, संजू जरा कुठेतरी हॉस्पिटलला, चांगल्या हॉस्पिटलला घेऊन जा. मी घेऊन गेलो ससून हॉस्पिटलला. ससून म्हणजे पुण्यातलं सरकारी हॉस्पिटल, ज्याप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटल आहे सोलापुरात, ससून हॉस्पिटलला. आईला वाटलं संतोष, आईला वाटलं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. मी आईला म्हटलं, आई ससून हॉस्पिटलच्या सोबत बीजी मेडिकल कॉलेज आहे. बीजी मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमध्ये जेवढे तज्ञ डॉक्टर आहेत तेवढे भारतामधल्या कुठल्याही खाजगी रुग्णालयामध्ये नाहीत. साधी गोष्ट आहे. माझं आव्हान आहे तुम्हाला साप चावला, खाजगी रुग्णालयामध्ये लस मिळते, इंजेक्शन मिळतं? फक्त सरकारी रुग्णालयामध्ये. ते म्हटले सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला. तिसरा मुद्दा जो आहे, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मुलांना सार्वजनिक शाळेमध्ये प्रवेश द्यावा असं जिथे वाटतं त्याला विकास म्हणतात. विकासाची ही कल्पना लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे विकासाचे मॉडेल आहे जे तुम्ही इथं उभं केलंय. 25 वर्षांपूर्वी ही शाळा उभी केली, काय तुमची फीज असेल? खेड्यातली गोरगरीब पोरं शिकू शकतात की नाही? शहरांमध्ये अक्षरशः लाखो, 2 लाख, 5 लाख, 10 लाख इतकी भयंकर फीज आहे. विकासाची कल्पना आपल्याला बदलावी लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारचं काम नव्या पिढीसाठी आपल्याला केलं पाहिजे. नवी पिढी अत्यंत बुद्धिमान आहे. तिला तिच्या भाषेत बोललं पाहिजे, तिला सगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि छानपणे तिला भारताची कल्पना सांगितली पाहिजे. फक्त मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना भारताचा अर्थ नीटपणे सांगितला पाहिजे. मी तुम्हाला फक्त गंमत सांगतो. मी इंडोनेशियाला गेलो होतो. मी पण बऱ्याच देशांना जातो मला वाटतं, म्हणजे स्पर्धेमध्ये उतरायला हरकत नाही. तर मी इंडोनेशियाला गेलो होतो. इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे. तर मला जावेद नावाचा एक मित्र भेटला आणि तो मित्र मला म्हटला, तुला देश माझा आवडला का? म्हटलं फारच आवडला. तो म्हटला, तुला माझा मुस्लिम देश आवडला, मला तुझा हिंदू देश बघायचा आहे. म्हणजे याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे? म्हटलं तू ये भारतात, तेव्हा तू बघशील. तो नेमका भारतामध्ये आला, त्याची कॉन्फरन्स होती. भारतामध्ये आला तेव्हा मुंबईत गेला, पुण्यात पण आला. आणि संतोष तो पुण्यात आला तेव्हा नेमका मी घरी नव्हतो. पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. संतोष समजा पुण्यात आला की संजू, अरे 2 दिवस अगोदर सांगायचं ना. अरे पण ते संजू आपलं जेवायचं ठरलं होतं, आता अनगरला आल्यावर जेवू म्हणजे. तर तो पुन्हा सगळीकडे गेला. सगळीकडे गेल्यावर त्याला मला व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवला. म्हणजे संजय, माझ्या मुस्लिम देशापेक्षा तुझा हिंदू देश मला फार आवडला. म्हटलं वारंवार हिंदू देश सांगतो, तो बघितलंच तरी काय? तो म्हटला लाल किल्ला बघितला, ताजमहाल बघितला आणि हॉटेल ताजमध्ये एक रात्र मुक्काम करायची माझी इच्छा होती, स्वप्न होतं. हॉटेल ताजमध्ये एक रात्र मुक्काम केला. तुझा हिंदू देश मला भयंकर आवडला. म्हणजे कोणालाही आवडावा असाच माझा देश आहे. पण मुद्दाम सांगतो, तू जे बघितलंस त्यात हिंदू काहीच नव्हतं.
लाल किल्ला हिंदू नाही, ताजमहाल हिंदू नाही, हॉटेल ताजचा मालक पण हिंदू नाही. पण माझा देश सुंदर आहे कारण तो हिंदूंचा आहेच, पण तो प्रत्येकाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज समजावून सांगण्यासाठी तुम्हाला रयतेचं राज्य समजावून सांगावं लागेल. हे रयतेचं राज्य आहे, संविधानानं दिलेलं रयतेचं राज्य. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे, अंतिम सत्ताधीश आहे, हे सांगावं लागेल. आणि म्हणून मी असं म्हटलं, हा नवा देश या मुलांना सांगावं लागेल. या भारताची कल्पना काय आहे ते या मुलामुलींना सांगावं लागेल. हे सगळं जर केलं तर ही मुलं मुली चमत्कार करतील, फार छान घडतील. आणि आज तुम्हाला मुद्दाम सांगतो सूर्यवंशी सर, आज तुमच्या कॉलेजमध्ये मी आलोय आणि या मुलामुलांशी गप्पा मारतोय. पण उद्या सूर्यवंशी सरांना मला फोन करावा लागेल. सूर्यवंशी सर, तुमच्या त्या मुलीनं खूप चांगलं यश मिळवलं, तिची मुलाखत मला घ्यायची आहे, मला थोडा वेळ मिळेल का? असं यश तुमची मुलं मिळवतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे. ती क्षमता तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये आहे, ती क्षमता तुमच्यापैकी प्रत्येकीमध्ये आहे, याविषयी मी अत्यंत निश्चिंत आहे. फक्त एक समारोप करताना गंमत सांगतो. माझं एक पुस्तक आहे, बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड या नावाचं. बराक ओबामा 2008 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष झाले. तिथे आता डोनाल्ड ट्रम्प आहेत, तर बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष. तेव्हा मी पुढे पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक आल्यानंतर पुण्यामध्ये एक परिसंवाद होता. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय? ही चिंता पुणेकरांना फार असते. आमच्या पु ल देशपांडेंनी असं म्हटलंय की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागात काम करत असलो तरीही अमेरिकेच्या अध्यक्षांना आपण सल्ला देऊ शकतो असे ज्यास वाटते त्याच पुणेकर म्हणावे. तर कार्यक्रम होता, व्याख्यान परिसंवाद होता. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय? एक वक्ता मी पण होतो आणि माझं भाषण झालं. मी असं म्हटलं की अरे, बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष होणं, अमेरिकेच्या अध्यक्षाचं नाव कसं पाहिजे? जो बायडन, बिल क्लिंटन, जॉर्ज बुश, कसं का असेना डोनाल्ड ट्रम्प. तो म्हणजे थोरच आहे. म्हणजे तिथे बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष. मी असं म्हटलं की बराक ओबामा अमेरिकेचा अध्यक्ष होणं हा बदल आहे. एक पुण्यातले प्राध्यापक होते, माझ्या नंतर बोलणारे, ते उभे राहिले. पुणेकरांना अशी मोठमोठ्या आवाजातली भाषणं आवडत नाहीत. ते असं बोलतात, एक मुद्दा मला मांडायचा आहे, शक्यतो कोणाला कळू नये पुढे अशा भाषेत बोलत असतात. चुकून कोणाला कळलं तर आपलं व्याख्यान वाईट झालं असं त्यांना वाटतं. ते आले, ते म्हटले संजय आवटे बोलले. बरं बोलले, हसू नकोस. बरं हे पुण्यातलं सुपरलेटिव्ह आहे. गुड, बेटर, बेस्ट आणि मग बरं. राजन मालकांना मी भेटलो, ते काय म्हणते, हा भारी भाव, मस्त भाव, पुण्यामध्ये खूप छान, म्हणजे बरं आहे. तर संजय आवटे बोलले, बरं बोलले. पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असं काही मला वाटत नाही. मी म्हटलं एक सेकंद, मला प्रतिवाद करायचा आहे. मी उभं राहिलो आणि म्हटलं, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा माझा दावाच नाही आहे. माझा दावा हा आहे की जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत. हे बदलणारे जग आपल्याला कळायला पाहिजे, बदलणाऱ्या जगाची आव्हानं कळाली पाहिजेत. सुरेश भट 1983 मध्ये म्हणाले होते, जर या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. या पिढ्यांशी बोलण्यासाठी आपल्याला ही भाषा समजून घ्यावी लागेल. आणि म्हणून तुम्हाला खूप चांगलं भवितव्य आहे, खूप चांगल्या क्षमता आहेत. आमच्या बाबा आमटेंची कविता आहे, कोंडलेल्या वादळाच्या या पहा अनिवार्य लाट, माणसासाठी उद्याच्या येथून निघतील वाट, पांगळ्यांना हात द्याया येऊ द्या बलदंड बाहो, निर्मितीच्या मुक्त गंगा द्या येथे मातीत वाहो, नांगरू स्वप्ने उद्याची भव्य ही फुलतील शेते, घाम गाळील ज्ञान येथे येथून उठतील नेते, वेदनेच्या गर्दराने पिटली आनंद द्वाही, दुःख उधळा वयासा आता असवांना वेळ नाही, शृंखला पायी असू दे. शृंखला खूप आहेत, मला माहित नाही, लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये, तुम्हाला राजन पाटील दाखवत नाहीयेत, पण संस्था चालवणं एवढं सोपं नाहीये. ते चालवतायत, गेली 25 वर्ष ज्या प्रकारे चालवतायत, चंद्र सूर्य यांना सोबत घेत, पर दोन चंद्र आणि एक सूर्य यांना सोबत घेत ते चालवतायत. पण ते फार कठीण आहे. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाय. या शृंखला कितीही असल्या तरी गतीचं गीत गायला पाहिजे. समारोप करताना एकच मला सांगतो, आज जयंती आहे छत्रपती शिवरायांची. जयंती म्हणजे माझ्या राजाचा बर्थडे आहे आणि बर्थडे सेलिब्रेट केला पाहिजे.
बड्डेला असा चेहरा करून चालतं का? बड्डे सेलिब्रेट केला पाहिजे. आपण बड्डे करतो का ना सेलिब्रेट, त्याचा तिचा बड्डे स्टेटस याचं. त्या स्टेटसची प्रॉब्लेम काय माहिती आहे का राजन पाटील साहेब? प्रॉब्लेम असा आहे की ठेवते एकासाठी, बघतो दुसरं. ऐका, अरे नुसतं दुसरंच. हे फार मोठे प्रॉब्लेम असतात. बड्डे आहे, बड्डे सेलिब्रेट केला पाहिजे. बड्डे सेलिब्रेट करताना एकच ठरवलं पाहिजे. टागोरांची कविता आहे, सूर्य चालला होता अस्ताला. लक्षात घ्या, 1630 मध्ये जेव्हा घनघोर अंधार होता, दुष्काळ होता, त्या अंधारामध्ये सूर्य उगवला. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं नाव. सूर्य चालला होता अस्ताला जाणाऱ्या सूर्याला असं वाटलं, माझ्या पश्चात कोण, मेरे बाद कौन, तर आव्हान आहे कोई, मी गेल्यावर कोण. सूर्यानं आव्हान दिल्यावर चंद्र म्हटलं, बॉस आपण कोणी जमेल, तुझाच प्रकाश मला मिळतो, तू गेल्यावर मी काय करणार. कोणीच पुढे नाही आलं, तर एवढीशी पणती पुढे आली. म्हणजे सूर्यदेवा, तुझा आकार मोठा, तुझी व्याप्ती मोठी, तुझा प्रकाश मोठा, तुझ्या एवढं काही आपल्याला शक्य नाही प्रकाश देणं. पण आज एवढं आश्वासन, मी पूर्ण जगाला प्रकाश देणार नाही, पण जिथं मी असेल त्या भागात मात्र अंधार फिरकणार पण नाही. आज रयतेच्या राजाला आश्वासन देऊ आपण की बॉस तुम्ही सूर्य होता, तुमच्या एवढं शक्य नाही, पण माझ्या आसपास मात्र अंधार फिरकणार पण नाही, कारण तुझ्या पण जीन्समध्ये प्रकाश आहे आणि आम्हा लेकरांच्या पण तुझ्या जीन्समध्ये प्रकाश आहे. त्या प्रकाशाशी नातं जोडलं पाहिजे. हा प्रकाश काय आहे हे सांगितलं पाहिजे आणि रयतेच्या राजाला म्हटलं पाहिजे, हॅपी बर्थडे टू यू डिअर, थँक्यू. तुम्ही याच्यामुळे मला खरंच भारी वाटलं.